आपला बहीण मानलेला भाऊ. हे मानलेले बहीण भाऊ, त्या गल्लीत काम नाही त्या गल्लीत चक्कर मारून राहिला तो, वडिलांचं पेट्रोल वाया घालून राहिला. अरे ते मागतही नाही आहे तरीही त्यांना पुस्तकं किंवा नोट्स नेऊन देतात. पावसाळ्याच्या ट्रेनमध्ये आता ते निघतात कुठं वेगवेगळ्या 2 मार्कांना राहते. मग हा ते तर एक नवीन गंमत आहे. एका मार्कानं राहिला 2 मार्क 9 ते 10 नाही, एक प्रश्न म्हणजे 10,000 विद्यार्थी तुझ्या पुढे गेले. सगळेजण लहान होते, कोरोना आला होता. 2 मिनिटात बुद्धिमत्ता असं काहीतरी टॉपिकचं नाव होतं. माणसं एक काम 10 दिवसात करतात, तर 10 माणसं तेच काम किती दिवसात करतील. तुम्ही डोळे लावून कोणताही फॉर्म्युला न वापरता लॉजिक वापरायचं आहे की यार ते कमी वालाच याचं उत्तर आहे. त्याला ते सूत्र, पाठांतर, ढमकं टमकं आणि ह्या लॉंग मेथड शिकवलेली पाहिजे. आणि त्या चक्रात कुठेतरी त्याच्याकडे पोतभर पुस्तकं जमा होतात. सगळ्यात सोपी आहे PSI परीक्षा पास होणं. मुलींसाठी तर अगदी, म्हणजे मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. UPSCचा मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तर आउट ऑफ 200 GSचा 87, 221 पेक्षा जास्त पोस्टसाठी MPSCतून एक्झाम घेतल्या जाते. लॅबचं एक नवीनच फॅड येऊन राहिलं की दिवसभर सकाळी उठणे, लॅबमध्ये जाणे, काय कुठं होता तर लॅबला होतो. आपण इथंच अभ्यास करत आहे, इथंच त्यांना दाढी आली, इथंच त्यांची दाढी पांढरी झाली. ती अजूनही जगाला समजलं नाही. वय वर्ष 58-60 पर्यंत नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही 2-5 वर्ष देताय, सगळं संपल्यासारखं वाटतं आणि गव्हर्नमेंटची नोकरी नाही लागली तर मग काय करायचं, तो दॅट इज प्लॅन बी. अभ्यास तुमच्या आयुष्यातला एका साईडला, बरोबर, तुमच्यातल्या असणाऱ्या स्किल एका साईडला. राईट. स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी असतात हे मटेरियल थोडं वेगळं असते, प्रत्येकाला वाटते. 50% काहीतरी ठुकरा के मेरा प्यार आणि आणखी मला समाजसेवा करायची आहे. हो, आणि तो सहज उठला आणि 10वीत चांगले मार्क भेटले, आता काय करायचं आहे, तर मला MPSC करायचं आहे. मग ते येणं, ते ॲटिट्यूड, ती लकअप, तो अधिकाऱ्यांचा तो चोरा किंवा व्हिडिओजमध्ये रीलमध्ये आजकाल बघतो आपण, मग आपले रील बनतील. तुम्हाला आयुष्यात एकही गणपती नाही, देवी नाही, ईद नाही, सण नाही, होळी, सगळ्यातला तुम्ही घरी नाही आहे. IAS आहे, एक 30 ते 40 लाख लोकसंख्येचा प्रत्येक डिसिजन, म्हणजे रात्री झोपतानाची सुरक्षापासून, जरी SP साहेब आहेत तिथं तरी ते कलेक्टर साहेबांनाच घ्यावी लागते. पाडी होती आणि तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत कंटिन्यू आमचे लेक्चर घेत होते. आपण जसं मार्केटमध्ये गेल्यावर बघतो की पहिले सरांचा नंबर फ्लॅश होते आणि नंतर मग लेक्चर चालू होते. 15-15 तास दिवसातले कंटिन्युअस लाईव्ह लेक्चर राहायचे सरांचे जे होतात ना, त्या सेमिनारमध्ये हे व्हायला पाहिजे ना की वारुळकरचा एवढा मोठा क्लास आहे, त्यानं एवढे मोठे अधिकारी घडवले, मग तुम्ही आता माझ्याकडे या, मी तुम्हाला घडवतो. पण आम्ही भंगार लोक घरी पाठवून देतो. उठसूट स्पर्धा परीक्षा, उठसूट स्पर्धा परीक्षा. यू वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर, बिहेव लाइक अ ऑफिसर, ॲक्ट लाइक अ ऑफिसर, थिंक लाइक अ ऑफिसर. घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, लेकिन जिसमें फिर से उड़ने की ताकत है वही जिंदा है. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले गेस्ट म्हणजे त्यांचे नेहमीच आपण शब्द ऐकतो यूट्यूबवर. तुम्ही सर्वजणांच्या त्यांच्या ओळखीचे असून तुमचे ते ओळखीचेच खूप चांगल्या पद्धतीने आहेत ते की आपले सचिन वारुळकर सर. त्यांचे शब्द तुम्ही नेहमीच ऐकता की नमस्कार माझ्या जिवंत हृदयाच्या, सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो. आणि असे आपल्याला नेहमी प्रेरित करणारे आणि मोटिवेट करणारे आपले सचिन वारुळकर सर, जे की आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये हजर आहे. आणि सर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू. आणि सचिन वारुळकर सरांबद्दल जर सांगायचं झालं की आपण अभ्यास करतो, अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थी हा एका फेजमधून जात असतो आणि अभ्यास कसा सुरू करायचा पासून तर आपला प्रवास कुठपर्यंतचा आहे इथपर्यंत गायडन्स करणारे सर म्हणजे सचिन वारुळकर सर. याच्यापेक्षा जास्त इंट्रोडक्शन जर द्यायचं असेल तर तुम्ही स्वतः ChatGPT करू शकता, म्हणजे तुम्हालासुद्धा माहीत होऊन जाईल जे सचिन सरांना ओळखत नाहीत. सर, मी तुम्हाला सरच म्हणू का? तुम्ही ठरवा. कारण की हा जो आपल्याला पॉडकास्ट बनवायचा आहे, जी आपला एक चर्चा आहे, तर ही आपल्याला एक फ्रीली बोलायची आहे. कारण की विद्यार्थी असतात आणि आता मी सुद्धा एका खेड्यागावातून आलो आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा तिथूनच आले आहेत, तो काही विषय नाही आहे. तर आपल्याला सगळं असं कम्फर्टेबल वातावरण असलं पाहिजे. मी तुम्हाला दादा म्हणतो, सचिन दादा, म्हणजे माझ्या तुम्ही मोठ्या भावासारखे होऊन जातात. मी तुम्हाला इथं थांबवेल तुम्हाला की मला गावाकडे आणि सगळीकडे सचिन दादाच म्हणतात, म्हणजे ते टॅगलाईन सारखंच आहे, सचिन दादा वारुळकर असं. यू कॅन डेफिनेटली गो विथ. तर सचिन दादा म्हणजे आता माझं काही चुकलं तर मी गुन्ह्यात नाही येणार, मी लहान भाऊ झालो. तर सचिन दादा, सचिन सर, माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगायचं झालं म्हणजे इंटरव्ह्यू सुरू करायच्या आधी मी माझं थोडंसं
बायो बॅकग्राऊंड सांगतो हो. की मी सुद्धा MPSCचा अभ्यास करायचो आणि मागं 2-3 वर्षाच्या आधी जेव्हा सगळेजण लहान होते कोरोना आला होता आणि कोरोना ज्यावेळेस आला तर आम्ही वेबसिरीज बघायचो, सर्वजण तेच करायचे आणि यूट्यूब्स वगैरे पिक्चर्स मूवी याच्या व्यतिरिक्त कोणाला कोणतं काम नव्हतं. कारण सरांना माहीत होतं की खूप मोठी आपदा आली आहे जे काही होतं ते, आणि त्यामध्ये मी खूप मूवीज बघितल्या, वेबसिरीज बघितल्या आणि हे बघता बघता कुठेतरी स्क्रोल झाले सचिन वारुळकर सर. त्यामध्ये लिहिलं होतं 2 मिनिटात बुद्धिमत्ता असं काहीतरी टॉपिकचं नाव होतं, मला टॉपिकचं नाव आठवत नाही. आणि तो व्हिडिओ बघितला आणि कुठंतरी माझ्या आयुष्यात एक नवीन प्रवास चालू झाला, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा. आणि मी स्वतः असा सर तुमच्याकडे वळलो आणि मी पहिला व्हिडिओ होता की मला कुठेतरी असं वाटलं की मी स्पर्धा परीक्षा केली पाहिजे, कारण की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र मोठं आहे आणि माझ्या जे डोक्यात एक इमेज बनली होती स्पर्धा परीक्षेची ती म्हणजे एकच की इथं अभ्यास करायला एक वेळ द्यावा लागते 5 वर्ष 6 वर्ष आणि हे आपल्या त्यांना आपण सहज करू शकत नाही. जे करणारे विद्यार्थी असतात हे खूप वेगळे असतात, आपण नसतो त्याच्यात. हे आपण गृहीत धरलं होतं आणि जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा विचारच करत नसतो. ओके, किती कोण एक्सप्लेन केलं तरी. तर त्यामुळं तुमचा तो व्हिडिओ बघितला आणि कुठेतरी एक स्वतःच ऊर्जा हे झाली की नाही की एवढं कठीण नाही आणि आपल्यात क्षमता आहे आणि आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. आणि तिथून लॉकडाऊनमधून माझा प्रवास चालू झाला आणि मी सरांना कधीच बघितलं नाही, कोणा रेफरन्स दिला नाही की या सरांकडे क्लास करा, तिथं करा आणि तू MPSC कर, कुठंच नाही. हे सगळं एका व्हिडिओपासून सुरू झालेला प्रवास आहे तर आजच्या या पॉडकास्टपर्यंतचा. तर सचिन सर, तुम्ही तुमच्या व्हिडिओची नेहमी सुरुवात करता, त्या सुरुवातमध्ये आपण एक शब्द असतात की टॅगलाईन आहे तुमची किंवा एक आयडेंटिटी म्हणू शकतो की जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो. तर इथून सुरुवात होते, तर या लाईनचा नेमका अर्थ काय आहे? बरोबर. मी जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ 2011ला आयुष्यातला पहिला यूट्यूबचा व्हिडिओ मी बनवला किंवा टाकला, तेव्हाच कुठंतरी लक्षात आलं की यूट्यूबवर भविष्य आहे. मला बांधलेला आवडत नाही स्वतःला, त्याच्यामुळे एखाद्या ऑफलाईन क्लासला मी खूप दिवस टिकलोच नाही. 2018 पासून मग फ्रिक्वेंटली यूट्यूबला गेलो. पण मग आपली एक वेगळी आयडेंटिटी असली पाहिजे. जसं छत्रपती शिवरायांनी सांगितलंय की राज्य छोटं पण स्वतःचं असलं पाहिजे आणि त्याच्यात काहीतरी युनिकनेस असला पाहिजे. ह्या गोष्टी आहे तर त्यात युनिकनेस स्टार्टिंगलाच मी प्रेझेंट केला, कारण माझ्या शिकवण्यात तर होताच. कसं त्याच युनिकनेसने जर तुम्हाला तुमचे आई वडील पण उठवायचे, जसं तुम्ही सांगितलं की बाबा उठ, जिवंत हृदयाच्या भावी अधिकारी. सो हेच ते होतं की महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात प्रत्येक तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, जो भावी अधिकारी आहे ना. मग जर त्याचं हृदय जिवंत असेल म्हणजेच काय की त्याच्या आजूबाजूचा घडणारा प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक ती गोष्ट जी स्पर्धा परीक्षेला लागते, अधिकारी होण्यासाठी लागते किंवा अधिकाऱ्यासारखी विचारसरणीसाठी लागते, सो ती जर जिवंत असेल, म्हणजे हृदय जिवंत असेल, जागृत असेल, सो डेफिनेटली ही विल बी क्रॅक द एक्झाम. म्हणून मग ते झालं तिथून की बा माझ्या जिवंत हृदयाच्या, म्हणजे माझ्या म्हणजे काय की ते माझं ऑडियन्स बरोबर सळसळतं रक्त पाहिजे. रक्त असं सळसळतं यासाठी पाहिजे की त्या रक्तामध्ये समाजासाठी, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक घटकासाठी काहीतरी करण्याची तुमच्यात एक इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती, ज्वाज्वल्य इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या आणि भावी अधिकारी. म्हणजे त्याला जर तुम्ही विद्यार्थी म्हणाल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हटलं जातं, स्पर्धा परीक्षा. पण जर इफ यू वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर ना, सो बिहेव लाईक अ ऑफिसर, ॲक्ट लाईक अ ऑफिसर, थिंक लाईक अ ऑफिसर. आणि इथं खरी गंमत आहे, म्हणजे एक खूप मोठी लाईन आहे बिटवीन द विद्यार्थी आणि अधिकारी. तुम्हाला अधिकारी व्हायचा आहे, तो 10वी 12वी ग्रॅज्युएशन इथपर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे स्पॅनचा, 18-22 वर्षापर्यंतचा, त्याच्यात तो विद्यार्थीच असतो. पण अधिकारी व्हायला ह्या विद्यार्थ्यातला, तुमच्या अंगातला विद्यार्थी निघाला पाहिजे. आणि मग विद्यार्थी आणि अधिकाऱ्याच्या मधातला जो स्लॉट आहे दॅट इज भावी अधिकारी. म्हणून माझ्या जिवंत हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना असं ते आहे. मी सचिन वारोडकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. असं तर सर, पुढचा प्रश्न आहे माझा तुम्हाला, म्हणजे आता मी जे तुम्हाला तिथून चालू केलं की MPSC करणारे, सॉरी मी करेक्ट करतोय तसा, स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी असतात हे मटेरियल थोडं वेगळं असते प्रत्येकाला वाटते, बरोबर. जो की माझा पण एक विचार होता. आणि जे विद्यार्थी तयारी करतात यांना सुद्धा असंच वाटतं की बा जे इकडे येण्यापासून थोडंसं कच खातात, की तो त्यांचा प्रश्न राहते की बा हे आपल्याला नाही जमत किंवा याच्यासाठी हुशार मुलं असतात, अशा पद्धतीचं एक आपण म्हणतो. तर खरंच MPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी हा हुशार असला पाहिजे का?
बरोबर. याच्यात भरपूर वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. ज्या विचार प्रवाहामध्ये स्पर्धा परीक्षा काय आणि MPSC, मी MPSC करतो बा आणि मी स्पर्धा परीक्षा करतो, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्पर्धा परीक्षा या वर्तुळामध्ये एक छोटासा डॉट म्हणजे MPSC आहे. बरोबर. अगदी डॉट. असाच एक डॉट हा UPSCचा आहे. बरोबर. असाच एक पॉइंट हा स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकिंग सेक्टर आहे आणि मग कितीतरी परीक्षा आहेत. बरोबर. मग जोवर स्पर्धा परीक्षेचा जो काही विद्यार्थी आहे त्याला हे सगळं समजत नाही ना, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल असा 10वी 12वी ग्रॅज्युएशन, तर तोवर मी तरी त्याला योग्य तो विद्यार्थी म्हणणारच नाही. बरोबर. आणि जो सहज उठला आणि 10वीत चांगले मार्क भेटले, आता रिझल्ट आला, तुम्ही बघितलंच आहे, किंवा तुला काय करायचं आहे, तर मला MPSC करायचं आहे, तर MPSC नावाचा एक आयोग आहे. बरोबर. भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातलं एक कलम आहे 315. त्या कलमानुसार या भारतासाठी अधिकारी बनवण्यासाठीचा एक आयोग आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो त्याच्यामधला एक स्टेटचा आयोग आहे, तो म्हणजे MPSC. बरोबर. मग तसं आपला MPSC आहे, मध्य प्रदेशसाठी MPPSC आहे, ज्याला व्यापम म्हणतात, कर्नाटकसाठी KPSC आहे, तामिळनाडूसाठी TNPSC आहे, म्हणजे PSC म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो हा म्हणतो की मी MPSC करायचं आहे. म्हणजे इथं मेन गफलत आहे की तुला स्पर्धा परीक्षा आणि तुझ्या असणाऱ्या क्वालिफिकेशननुसार सगळ्या एक्झाम माहिती आहेत का, तर त्या माहीतच नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांना. म्हणून मग तो एखाद्या परीक्षेच्या मागं लागणं आणि मग त्या अभ्यासाला जाणं, तर हे मला फार चुकीचं वाटतं. जोवर तुम्हाला सगळ्या परीक्षा माहीत होत नाहीत ना, की मी कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो आणि हा मी करत असलेला सिलेबस हा कोणकोणत्या ठिकाणी लागू पडतो, तोवर त्या विद्यार्थ्यातला प्युअर जो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे ना, तो हे म्हणजे भीती कधी निघेल. भीती का बरं आहे, समजा बरोबर की एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मला जायचं आहे आणि एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर कोणीतरी सांगितले की बापरे एवढं भयंकर आहे, तेवढं भयंकर आहे, तर तुम्हाला भीती असेल, म्हणजे का ऑप्शनच कट झाले. बरोबर. पण जर तुला माहिती आहे की तुझं ग्रॅज्युएशन आहे, तुझे 12वी आहे किंवा तुझं व्हॉट एव्हर द पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि ह्या सगळ्या हिशोबाने तुला रेल्वेच्या एक्झाम देता येतात, बँकिंगच्या एक्झाम देता येतात, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम देता येतात, UPSCच्या एक्झाम देतात. UPSCत काही IS ही एकच एक्झाम नाही आहे. CSP सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी किंवा मेन्स जी एक्झाम आहे ती एकच परीक्षा आहे. अशा कितीतरी परीक्षा UPSC घेते, विद्यार्थ्यांना माहीतच नाही. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे हिस्ट्रीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, पॉलिटीमध्ये, MSc इन मॅथमॅटिक्स, झू, बायो, व्हॉट एव्हर द, या प्रत्येकाचं असिस्टंट प्रोफेसरसाठीच्या पण एक्झाम UPSC घेते. UPSCतून ठराविक वयापर्यंत CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस नावाची परीक्षा आहे, ठराविक वयापर्यंत CAPF सेंटर आर्म पोलीस फोर्स ही पण एक परीक्षा आहे, किंवा UPSCतून बऱ्याच एक्झाम आहेत ज्या विद्यार्थ्यांना माहीतच नाहीत. तसेच MPSCतून पण खूप परीक्षा आहे. तर तुम्ही प्रॉपर MPSCच्या साईटवर गेले, 221 पेक्षा जास्त पोस्टसाठी MPSCतून एक्झाम घेतल्या जाते. पण विद्यार्थी अडकून पडला किंवा मला MPSC करायचं, किंवा त्यातलं ग्रुप B ग्रुप C आता माहीत व्हायला लागलं, राज्यसेवा आहे. आता 2025 पासून दोघांचे सिलेबस वेगळे झाले आणि मग यातलं नेमकं तुला काय करायचं आहे, तर हे सर्व हे माहीत झाल्यावर मग माझं एखादं त्यातलं टार्गेट ठरतं. मग त्याला कसं कॅच करायचं, ती खरी गंमत आहे. आणि ते करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या. एक, तुम्ही घेत असलेलं मार्गदर्शन, म्हणजे ज्याच्याकडून कोणी घेता, जो कोणी असेल त्याच्यासोबत तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते. दुसरी गोष्ट आहे अवेलेबल असलेलं मार्केटमधले बुक्स, आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला अवेलेबल असलेला मार्केटमधला एखादा चांगला क्लास जर करायचा असेल तर, विदाऊट क्लास म्हणा पण गायडन्स असला पाहिजे. तरी पोस्ट काढणारे खूप लोक आहेत. कारण काय असतं, कधी कधी तुमच्याकडे तेवढं आहे जेवढं अधिकारी व्हायला लागतं, त्याला थोडंसं टच लागतो. म्हणजे जे तू बोलला की भीती खूप आहे, अमुक आहे, किंवा लहान गावातून आहे, मग हेच खरी गंमत आहे. पण मला इथं म्हणायचं आहे की यार भारतातले 71% किंवा 70% लोक हे ग्रामीण आहे. म्हणजे ग्रामीण भारत आपला आहे. मग जर 70% लोक भारतातले ग्रामीण राहतात, म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा होतो की 70% लोकांसाठी, म्हणजे ग्रामीण लोकांसाठी प्रशासन चालवण्यासाठी आम्हाला अधिकारी पाहिजेत.
मग जर ग्रामीण भारतातल्या लोकांसाठी प्रशासन चालवायला अधिकारी पाहिजे तर त्याच्यावर सगळ्यात मोठा हक्क कोणाचा असणार आहे? ग्रामीण मधला. बरोबर. म्हणजे फक्त त्याच्यातला तो न्यूनगंड निघाला पाहिजे की माझ्याच्यानं हे होत नाही. म्हणजे तुम्ही कोणाकडून ऐकता हे महत्वाचं आहे. जसं तू म्हटलं की त्या 2 मिनिटाच्या बुद्धिमत्तेच्या सेशनमधून तुला MPSC कसं करावं ह्या प्रश्नाची खोल निघाली. बरोबर ना? बरोबर. सो तो मी एक सब्जेक्ट शिकवत होतो दॅट इज मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग. त्यातला रिझनिंग बुद्धिमत्ता. पण तरीही शिकवण्याची ती कलाच होती की यार हे खूप सोपी आहे. बरोबर. लिटरली मी सांगतो की अंकगणित बुद्धिमत्ता इतकं सोपी आहे की स्पर्धा परीक्षेला अंकगणित नाहीच आहे, लॉजिकल मॅथमॅटिक्स आहे. बरोबर. ते लॉजिक लावायचं आहे. 5 माणसं एक काम 10 दिवसात करतात तर 10 माणसं तेच काम किती दिवसात करतील असं जर विचारलं तर 5 माणसं जर 10 दिवसात करतात तर माणसं वाढले म्हणजे काम कमीच होणार आहे. बरोबर. पण जर तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये 3 ऑप्शन हे वरचे दिलेले असतील तर तुम्ही डोळे लावून कोणताही फॉर्म्युला न वापरता लॉजिक वापरायचं आहे की यार ते कमी वालाच याचं उत्तर आहे. सो मग त्या स्ट्रिकने मी शिकवतो, त्या स्ट्रिकने. पण मुलांना काय झालंय की त्याच्यातला तो विद्यार्थी जो आहे ना तो त्याला सुचू नाही देत. त्याला ते सूत्र, पाठांतर, ढमक टमक आणि ह्या लॉंग मेथड शिकवलेली पाहिजे, मग सॅटिस्फॅक्शन होते है ना. अशी गंमत आहे ती. बरोबर. हा झाला आता विद्यार्थी सपोज MPSC करायला येऊन राहिला किंवा त्याच्या मागचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण नेमकं याच्यामध्ये आणखी विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक संभ्रम असतो. मला संभ्रम नाही म्हणायचं त्या गोष्टीला, थोडा आपण वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो की बा तुला टीचर तुला MPSC मध्ये यायचं आहे, MPSC करून राहिला तू किंवा स्पर्धा परीक्षा करायला येऊन राहिला तर इथे येताना आपल्याला सगळ्यात मोठा टॉपिक राहते की बा का करायची आहे, मला समाजसेवा करायची आहे. बरोबर. मला माझ्या गावाचं चित्र बदलायचं आहे. हे अशी उत्तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थी जवळपास 50% तरी आपल्याला हेच आन्सर बघायला मिळतात. 50% काहीतरी ठुकरा के मेरा प्यार आणि आणखी अदरवाईज विषय आपल्याला बघायला मिळतील. तर नेमकं MPSC मध्ये कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, म्हणजे त्याचं नेमकं टार्गेट काय असलं पाहिजे किंवा तो विद्यार्थी कोणत्या कारणामुळे इकडे आला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? असं बेसिकली एखादी गोष्ट करत असताना स्ट्रॉंग कारण तर पाहिजेच. बरोबर आहे. जे की इतिहासात पण सापडतं. बरोबर. की स्वराज्य का स्थापन करावं. बरोबर. याचं इतकं स्ट्रॉंग कारण छत्रपती शिवरायांकडे होतं की तसं एखादं काही कारण असेल ना बरोबर तर तुम्हाला पास होताना फार फायदा होतो पटकन. बरोबर. कारण मी का करतो, मी इतका तास अभ्यास का करावा आणि क्लॅरिटी खूप राहते, क्लॅरिटी ऑफ थॉट राहते, सगळ्या गोष्टी राहतात. मग पर्टिक्युलर एखादी पोस्टच कॅच करायची, PSI सगळ्यात सोपी आहे PSI परीक्षा पास होणं. म्हणजे PSI मुलींसाठी तर अगदी, म्हणजे मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की एखादी जर मुलगी जिची हाईट पर्सनॅलिटी आणि ती ग्रॅज्युएट आहे आणि शी वॉन्ट टू बिकम अ PSI ओनली ना, सर खूप कमी कट ऑफ 39 हा कट ऑफ आहे आउट ऑफ 100. म्हणजे 10वी-12वी जर तुम्ही एखादे मार्क बघितले की यार 100 पैकी 39% मार्क आहेत तर फेलच आहे ना तो विद्यार्थी, आपण त्याला थर्ड क्लास म्हणतो. पण इकडे पास व्हायला तितके मार्क लागतात जे की तरी भेटत नाहीत है ना. तर ते काय आहे, तर असं एखादं स्ट्रॉंग कारण जोवर तुमच्याकडे नाही ना की मला का ऑफिसर व्हायचं आहे, व्हाय आय वॉन्ट टू बिकम ऑफिसर, ते असल्याशिवाय. पण होतं काय, कॉलेजमध्ये, ट्युशनमध्ये किंवा शेजारी पाजारी एखादा नातेवाईक येतो आणि ते तुम्हाला ते तिथं भरलं जातं की बाबा तू हे कर, तू एवढा हुशार आहे तर तू अधिकारी हो. किंवा कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ट्युशनमध्ये कुठंतरी सेमिनार होतो, कोणीतरी येतं, मग ते येणं, ते ॲटिट्यूड, ती लकअप, तो अधिकाऱ्यांचा तो तोरा किंवा व्हिडिओजमध्ये रीलमध्ये आजकाल बघतो आपण, मग आपले रील बनतील बा आपण एवढा भारी अधिकारी हो है ना. सो हे चुकीचं आहे. म्हणजे दबंग टाईप. आणि किती लोक दबंग होतील ना, मला तेही म्हणायचं आहे. हे करत असताना मला एक स्ट्रॉंगली विद्यार्थ्यांना सांगायचं आहे किंवा जे पालकांनी पण हा पॉडकास्ट बघावा की अभ्यास तुमच्या आयुष्यातला एका साईडला, तुमच्यातल्या असणाऱ्या स्किल एका साईडला. अभ्यासात इतके डुबून नका जाऊ की तुमच्या स्किल तुम्ही विसराल. बरोबर. प्रत्येकात काहीतरी युनिक स्किल आहे, ती शोधता आली पाहिजे. त्या स्किलच्या भरोशावरच आजच्या जगात तुम्हाला पोट भरायचं. म्हणजे गव्हर्नमेंटची नोकरी का करायची याचं एक स्ट्रॉंग कारण. बरोबर. आणि गव्हर्नमेंटची नोकरी नाही लागली तर मग काय करायचं, तो दॅट इज प्लॅन बी. मग तू UPSC करतोय आणि प्लॅन बी मग इकडे दुसरा एखाद्या पोस्ट आहे, तलाठी, ग्रामसेवक, व्हॉट एव्हर जे काय, हा प्लॅन बी मी म्हणतच नाही विद्यार्थ्यांना. प्लॅन बी म्हणजे काय की उपजत तुझ्या शरीरात काय गुण आहे की जो तुला लाईफ टाईम पोट भरून देणार आहे, तो शोधता आला पाहिजे. आणि इथं लॅकिंग आहे. आणि हे जोवर विद्यार्थ्यांना समजत नाही ना तोवर प्रॉब्लेम काय होतो
की मग नैराश्याकडे जाणारे विद्यार्थी खूप दिसतात. सगळं संपल्यासारखं वाटतं, कारण एक वय असं येतं की जिथं लग्न पण करायचं आहे, नोकरी पण नाही जबाबदारीचा आहे, विषय जबाबदारी येऊन राहिली. आता जबाबदारी म्हटलं तर 3-4 प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत, शास्त्रात पण एक सामाजिक जबाबदारी आहे, एक पारिवारिक जबाबदारी आहे ना, एक स्वतःबद्दलची जबाबदारी आहे. आता याच्यातलं सामाजिक जबाबदारी म्हणजे काय की समाजात वय वर्ष 38, 28, 30, 32चा विद्यार्थी व्यक्ती कसा वागतो, काय त्याच्याकडे इथिक्स आहेत, मॉरल्स आहेत, ही झाली सामाजिक जबाबदारी. पारिवारिक जबाबदारी म्हणजे काय, आई वडील नातेवाईक, मोठा भाऊ लहान भाऊ बहीण, जे काही नाते असतील या सगळ्यांना सांभाळत तुम्ही तुमचं उपजीविका वगैरे कसं आहे. आणि एक स्वतःबद्दलची जबाबदारी म्हणजे काय की ॲज अन मी 28, 30, 32 जे काही वय असेल किंवा 25, 27 या वयात मी कसा समाजासमोर, घरच्यांसमोर, स्वतःसाठी कसा जपलो पाहिजे, कसा वावरलो पाहिजे. मग ह्या जबाबदाऱ्यांचं जे ओझं आहे ते तुम्हाला दाबतं कुठंतरी. पण हे जर इकॉनॉमिक सोर्स असेल ना, आता ऑनलाईन एज्युकेशन आलेलं आहे, मी ऑनलाईन शिकवतो म्हणून मला नाही म्हणायचं आहे, पण कारण मी प्रमोशन करण्यासाठी पण हा पॉडकास्ट बनवला नाही. मी कोणत्या ॲपवर शिकवतो मी शेवटपर्यंत यांना सांगू देणार नाही. ज्याला आवडलं त्यांनी शोधावं, कारण हे माझं स्ट्रिक्टली हे तुम्हाला सुरुवातीपासूनच मी बघतो. मी जेव्हा तुमचे लेक्चर्स बघायचो, म्हणजे माझा स्टडी पिरियड चालू होता, तर सरांचा नावाच्या व्यतिरिक्त क्लासमध्ये दुसरं काहीच नव्हतं, ना मोबाईल नंबर ना काही. आज आपण जसं मार्केटमध्ये गेल्यावर बघतो की पहिले सरांचा नंबर फ्लॅश होते आणि नंतर मग लेक्चर चालू होते. तर ही पद्धत सरांच्या लेक्चरला कधीच नव्हती. म्हणजे बाकीच्या टीचर्सपेक्षा काहीतरी वेगळं, की एखादा विद्यार्थी गावातून येऊन राहिला, खेड्यातून येऊन राहिला, तर तो फीस कशी. मी स्वतः बघितलं सरांना की 15-15 तास दिवसातले कंटिन्युअस लाईव्ह लेक्चर राहायचे सरांचे यूट्यूबला, फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे असं नाही की बा तुम्ही फीस भरून आतमध्ये या. आतमध्ये शिकवायचा विषय म्हणजे ज्या एक लेक्चर्स त्यांचे जे ॲप पर्टिक्युलर जिथं शिकवायचे त्या प्लॅटफॉर्मला आणि यूट्यूबला काही असा वेगळा फरक नव्हता की बा विद्यार्थी कसा शिकू शकते, एक डायरेक्शन त्याला कशी मिळू शकते. म्हणजे मी माझ्या स्वतःकडून बघतो बरेचदा की बा मी जर कदाचित तो सरांचा व्हिडिओ माझ्यापर्यंत नसता पोहोचला तर मी पण आज काहीतरी वेगळं असतं, काहीतरी त्या गोष्टीला जे रिझन्स, काहीतरी कुठंतरी आपल्या अभ्यासात फरक पडला, कुठंतरी आपल्या आयुष्यात यश येणं अपयश येणं तो भाग नशिबाचा, पण टिकून कुठपर्यंत राहतं. सरांच्या लेक्चरमध्ये बरेचदा हे होतं की घायल तो यहाँ हर एक परिंदा है साहब, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है, जिसमें फिर से उड़ने की चाहत है वही जिंदा है. म्हणजे हे सरांची एक टॅगलाईन होती, सेकंड टॅगलाईन, जे की मला आजही म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही सांगतो की जे आमचे बॅकग्राऊंड टीम आहे त्यांना सुद्धा आम्ही बरेचदा हे गोष्टी बोलतो की बा की ताकद ठेवा की बा स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः कसं सॉल्व्ह करू शकतो, काय करू शकतो. तुम्ही सर बोलता ह्या सगळ्या गोष्टी बोलून राहिले की सांगून राहिलो. MPSC क्षेत्रात एक म्हणजे स्पर्धा परीक्षा नावाचे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये खूप चांगला एक तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही मल्टिपल्स असे विद्यार्थी बघितले आहेत. जसं की तुमच्या लाईफमध्ये जे IAS झाले असतील वगैरे झाले असतील, मेंटरशिप एक खूप चांगली मेंटरशिप तुमची आहे. मी स्वतः असं वैयक्तिकरित्या समजतो आणि मला कोणाच्या प्रमाणाची गरज नाही तसं. तर इथं आपण बघतो की जसं तर मी बोललो प्रमाणाची गरज नाही, पण MPSC क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा क्षेत्रामध्ये एक गोष्ट आपल्याला सध्या प्रामुख्याने बघायला मिळते की विद्यार्थी हा टीचर्सला खूप जास्त फॉलो करतो आणि त्या चक्रात कुठंतरी त्याच्याकडे पोतभर पुस्तकं जमा होतात. तर कुठंतरी या गोष्टीवर तुमचं काय मत आहे? नाही, फॉलो तुम्ही कोणाला तरी केलंच पाहिजे, पण बेसिक आहे की फॉलो कोणाला करता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणाला आपण फॉलो करतो आणि का. बरोबर, कारण तू या क्षेत्रात आला हे कोणाला फॉलो करायला नाही आला. पहिली गोष्ट, तुला नोकरी घ्यायची आहे, बरोबर. म्हणजे मग तुझं ज्या विद्यार्थ्याचं गोल फिक्स आहे ना, जसं आपण थोड्या आधी बोललो की स्ट्रॉंग फिक्स, तर मग ते हे फॉलो विलो हा तर एक नथिंग पार्ट आहे. कारण त्या शिक्षकाकडून तेवढं घ्यावं आणि समोर जावं. राईट. कारण मी बोलताना हे बोललो की कट ऑफ जो आहे ना तो किती येतो, 50-55च्या आसपास टॉपचा आहे ना. मग जर राज्यसेवेचं बघितलं तर 87, 88, 90, 92, 95. UPSCचं मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तर आउट ऑफ 200 GSचा 87, म्हणजे 50% कमी कट ऑफ आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही फार कोणाला फॉलो, फार मोठा परिवार, हे मानलेले बहीण भाऊ आणि हे असं जे काही परिवार वाढवतो ना आपण स्पर्धा परीक्षेत आल्यावर, तर हे नाही केलं पाहिजे मला असं वाटतं. नाही, खूप चांगला मुद्दा घेतला तुम्ही आता की हा MPSCत आल्यानंतर मानलेले भाऊ, तर मानलेला भाऊ ही कन्सेप्ट म्हणजे खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, फेमस आहे सध्या, की MPSC मध्ये ही गोष्ट आपल्याला जास्त बघायला मिळते की तो माझा मानलेला भाऊ आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे नेमकं की इन फ्युचरमध्ये या मानलेल्या भावाचं मानलेल्या बहिणीचं नेमकं काय होते?
तो मुद्दाच वेगळा आहे की मानलेला बहीण मानलेला भाऊ, म्हणजे हे कुठून आलं नातं हेच नाही समजत मला. नात्याला कोणत्याच वाईट म्हणायचं नाही आहे मला, परंतु त्याच्यानंतरचे भविष्यातल्या गोष्टी फार वेगळ्या दिसतात. काही घटना पण घडल्या महाराष्ट्रात, ज्याचं नंतर पेपरला पण तुम्ही वाचलंय है ना. सो हे फार विचित्र आहे, त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं. पण असं काही नसलं पाहिजे. तुम्ही कशासाठी यार फील्डमध्ये आले हे तुम्हाला समजलं पाहिजे. 2-2, 5-5 वर्षाचा अभ्यास करणारे विद्यार्थी न्यू कमर्सला, मुलगा मुलगी असो जे काही, त्यांना कशा प्रकारे ट्रीट करतात. अरे ते मागतही नाही आहेत तरीही त्यांना पुस्तकं किंवा नोट्स नेऊन देतात. हे पण एक प्रकार आहे. उगाच इम्प्रेशनवाला आहे की बा हे वाचा ते वाचा वगैरे वगैरे, किंवा म्हणून ते म्हणतात कोणाला फॉलो करतात. मी पहिलेच सांगितलं की कुठला क्लास, कुठल्या नोट्स आणि कुठलं डायरेक्शन, ह्या 3 गोष्टी मॅटर करतात तुमची पोस्ट काढण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्या अवांतर जे काही असेल ना त्याच्यात पडलंच नाही पाहिजे. बरोबर. हे मानलेलं आहे त्याच्याच पार्ट आहे, बरोबर आहे का नाही. किंवा असा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला डायव्हर्ट करतात. मी तरी या गोष्टीला बिलीव्ह करतो यार की प्रिलिमिनरी समजा आपण उदाहरण घेऊ, ग्रुप बी, ग्रुप सी. इफ यू वॉन्ट टू क्रॅक द प्रिलिमिनरी एक्झाम ना, देर आर ओनली 7 सब्जेक्ट, 7 विषय आहेत. बरोबर. तर त्या 7 विषयातला मागच्या 5-7 वर्षातला तुम्ही अभ्यास करा की नेमका तुम्हाला त्यातला 5-7 वर्षात जिओग्राफी, मॅथ, रिझनिंग, पॉलिटी हे 3 जरी विषय तुम्ही नीट केले ना, तर जिओग्राफी 10 मार्काला येतं 8 मार्क भेटतात. मॅथ रिझनिंग 20 मार्काला येतं 16 मार्क भेटतात. बरोबर. 16 आणि 8 झाले 24. आणि पॉलिटी 15 मार्काला येतं 13 मार्क भेटतात. तर ते 24 आणि 13 37 मार्क. मग 3च विषय तुम्हाला 37 मार्क देतात. मग आता विज्ञानाला कसं हँडल करावं, 5-6 मार्क एवढं. हिस्ट्रीला कसं हँडल करावं, 5-6 मार्क एवढं. आणि करंट अफेअर 2-3-4 मार्क एवढा हँडल करावं. असं करत त्या विषय मिळून 15 ते 18 मार्क, म्हणजे 37 आणि ते 20 पकडूया, तर झाले 57 पर्यंत गेले ना. म्हणजे तुम्ही इथली एकही ग्रुप बी, ग्रुप सी ची एकही परीक्षा फेल होत नाही. याला म्हणतात मॅनेजमेंट. बरोबर. मग हे कुठून शिकावं, मी परत छत्रपती शिवरायांकडे जाईल. बरोबर की मॅनेजमेंट जे गुरु आहेत जगाचे. सो मग हे मॅनेजमेंट महत्वाचं आहे. एवढं जर तो विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह झाला ना की यार असा सब्जेक्ट आहे, असा सिलेबस आहे, असा कट ऑफ आहे, मागच्या वर्षीचे हे पेपर आहे, मला हे असं बघायचं आहे. मुळात मुद्दा काय की तो कुठून हे सगळं शिकतो ना, त्याच्यावरून ठरतं की तो पास होणं न होणं. मग हे आजूबाजूचे जे आहे ना, हे सगळं जे जग आहे, मानलेला बहीण भाऊ म्हणा किंवा अजून काही गोष्टी, एखाद्या शिक्षकाला फॉलो करून पोतभर पुस्तकं जमा करणे गरजच नाही. तो ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देतोय. ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी किती लागतं? खूप स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोटिवेशनच्या नादी लागतात. बरोबर. मी फार त्याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे मोटिवेशनल थॉट, आई बाबांचा चेहरा, स्टेटस असतात, आई बाबांचा चेहरा जरी आठवला तर दॅट इज द बिग मोटिवेशन. आणि इथं खूप वेळ राहूच नका ना तुम्ही, आले तुफान किती. हा, मग नाही तर विनाकारणचं आहे. म्हणजे मोटिवेशनल थॉट्स इज अनदर थिंग, मोटिवेशनल थिंग्स हे वेगळी गोष्ट आहे. तर मला वाटतं की तसं न करता फक्त फोकस जर तुम्ही 24/7 अभ्यास, झोपल्यावरही तुम्हाला एखादी नदी, धरणं, शहर, नदी काठची, ती असं अभ्यासातलं आठवायला पाहिजे. हे स्वप्नात आलं पाहिजे, ना की दुसरं काही नाही का. किंवा आणि म्हणजे मी एखाद्या गावाला नाव नाही देत, पण पुण्या मुंबईत स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी पावसाळ्याच्या ट्रेनमध्ये आता ते निघतात कुठं, वेगवेगळ्या गळांवर, किंवा त्या तामणी घाट असेल किंवा तिकडे फिरायला. म्हणजे सर्वच नाही म्हणत आहे मी, काही प्रमाण. पण त्यांना पाहून इकडचा विद्यार्थी काय करतो की यार नाही यार तिकडे गेलं की हेही मजा आहे तेही मजा आहे, घरचे कामही सांगत नाहीत आणि फार चांगलं भारी लाईफ जगता येतं. म्हणूनच हे 5-7 वर्षाचा जो जातो ना तो टाइम फ्रेम, तो ह्या गोष्टींमुळे जातो. 5-7 वर्ष लागत नाहीत अधिकारी व्हायला. जर ज्यांनी चांगल्या प्रकारे पोस्ट काढली आहे तर तुम्ही जर तो रेशो बघितला, सचिन तेंडुलकरनी एक गोष्ट छान सांगितली आहे, 10,000 तास जर तुम्ही एखादी गोष्ट करताय तर तुम्ही त्याच्यात मास्टर होत आहे. बरोबर. इकडे तर मास्टर व्हायची गरज नाही आहे, बस फोकस पाहिजे. तुम्ही फोकस करा. ज्या ज्या गोष्टी नाही लागत त्यांना डिलीट करत चला. आणि व्हॉट्सअप नाही लागत, काही गरज नाही ना एक विद्यार्थ्याला व्हॉट्सअपची. सर्व काय माहिती आहे का, व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, इथून विद्यार्थी काय करतात की करंट अफेअर, जनरली करंट अफेअरसाठी. पण यार करंट अफेअर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर समजतं की किती फसवा होतं. मग तू प्रिपरेशनमध्ये, म्हणजे ह्या पॉडकास्ट नंतर 7 दिवस विद्यार्थ्यांनी स्वतःला कॅल्क्युलेट करावा की माझा किती वेळ हा करंट अफेअरसाठी जातोय.
बरोबर. आणि किती वेळ प्युअरली सब्जेक्टसाठी जातो. आता मी तिकडे जॉग्राफी आणि पॉलिटी का बोललो किंवा मॅथ रिझनिंग का, पक्का आहे ना, एक नदीचा उगम हा गंगोत्रीला आहे, दॅट इज गंगा नदी. भागीरथी अलकनंदा येऊन भेटतात देवप्रयागला, तिथून जो काही फ्लो चालू होतो दॅट इज गंगा. गंगेला कुठंतरी अलाहाबाद म्हणजे असं प्रयागराज, तिथं येऊन यमुना नदी भेटते, किंवा ऋषिकेश त्या ठिकाणी ती मैदानी प्रदेशात प्रवेश करते. सो दॅट इज अनचेंज. एकदाच करा ना, बरोबर. म्हणजे सिंधू नदी, यमुना नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, मग साबरमती, मही, किंवा इकडच्या भरपूर नद्या अप टू द कावेरीपर्यंत, म्हणजे कृष्णा असेल, गोदावरी असेल, भीमा असेल, पैनगंगा, वैनगंगा, पेन्नार, पेन्नेरू, वैगई आणि कावेरी, हे जे 15-16 नद्यांचे जे काही आहे एकदाच करा ना तुम्ही. एकदाच करा. म्हणजे ते काय होतं का, ते फिक्स आहे. भारतीय संविधानातली कलम, घटना दुरुस्त्या, राज्य शासन, केंद्र शासन, ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज व्यवस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नंतर स्थानिक स्वराज्य संस्था शहरी, त्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, थंड हवेची ठिकाणं, कटक मंडळं, एकचदा करा जे अनचेंज आहे. म्हणजे काय होतं की असे काही सब्जेक्ट जे अनचेंज आहे आणि असे काही सब्जेक्ट जे भूलभुलैयावाले आहे, मग त्यांना किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवावं. मग काय होतं, इतका तो विद्यार्थी बिझी झाल्यावर यार पुढच्या काही दिवसात, महिन्याचाच रिझल्ट येतो, डायव्हर्टच होत नाही. 2 मार्कांना राहते. मग हा, ते तर एक नवीन गंमत आहे. एका मार्कानं राहिला, 2 मार्कानं राहिला ना, हा महत्वाचा मुद्दा आहे. 1-2 मार्क हा नसतोच कधी, आहे ना. असा याला दाखवायचं असते की बा मी किती जवळ गेलो होतो. पण गंमत अशी आहे की यार तिथं जर पॉईंटमध्ये येतं, गंमत अशी आहे की तिथं जर पॉईंटमध्ये येतं रिझल्ट, तर एका मार्कानं कसा राहतो, पॉईंट 25 न राहिला, पॉईंट 50 न राहिला, असं कधी ऐकलं नाहीये. तर हे पण जरा बघण्यासारखं आहे. अशा 1-2 मार्कानं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं राहत असेल, म्हणजे तो सिनियर झाला, त्यांना मानलेले भाऊ, मानलेले बहिणी थोडे कमी करायची गरज. त्यांना कमी करावं, हे मला या पॉडकास्ट मधून सांगायचं आहे. बरोबर. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की मानलेला भाऊ, मानलेला बहीण ही जी कन्सेप्ट आहे, तर असेच आपल्या आयुष्यातला, म्हणजे मला तरी असं वाटतं की एक मित्र गरजेचा असतो. पण MPSC मध्ये आल्यानंतर आपण काही जे सिरियस मुलं असतात ते कुठंतरी सर्व ठिकाणून कॉन्टॅक्ट तोडतात, घरून दारून सर्व ठिकाणून, आणि एक फेज येतो की आलेलं अपयश किंवा काही गोष्टीमुळं त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येऊन जातात की त्यांना वाटतं की आता काहीच शिल्लक राहिलं नाही. बरोबर. आणि बोलायचं खूप असतं, पण कोणाकडे बोलावं असं कोणी उरतच नाही एका फेजला आल्यानंतर. म्हणजे हा प्रसंग माझ्या आयुष्यात सुद्धा आला. सोशल मीडिया बंद, सगळं बंद, आणि नंतर आता करायचं आहे, तर आता मला सांगायचं आहे कोणाला तरी बोलायचं आहे, पण असं जेव्हा ओढून पाहतो असं वाटतं सगळं संपलं, आता कोणीच नाही आहे बोलायला. तर या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मित्र हा कुठपर्यंत गरजेचा असतो MPSC करताना? बरोबर. मित्राचं काय आहे खरं म्हणजे की मित्राची डेफिनेशन मी 2 मिनिटात सांगतो. जगाचा जर विचार केला, जगात मित्रता ह्या 5 प्रकारच्या आहेत. आणि 5 प्रकारच्या मित्रता जर एकदा लक्षात आल्या तर तुमचा खूप मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पहिली मित्रताचा प्रकार जो आहे तो आहे व्यापार मित्रता. दुसरी मित्रतेचा प्रकार आहे व्यवसाय मित्रता. तिसरा मित्रता आहे तो व्यासंग मित्रता. चौथी मित्रता आहे ती व्यसन मित्रता. आणि 5वी मित्रता आहे व्यक्तिमत्व मित्रता. सो यातला व्यापार मित्रता म्हणजे काय की तुम्ही लहानपणी किंवा एखाद्या दुकानदाराकडे आपण जातो आणि त्याच्यासोबत जे आपलं नातं जुळतं, एखादी वस्तू घेणे देणे, हसी मजाक, सो ती जी मित्रता असते तो एखाद्या गावचा खूप मोठा धनाढ्य असा दुकानदार आहे. सो ती मित्रता होते, ती व्यापार मित्रता आहे. बरोबर. काही काळानंतर तुम्ही दुकान बदला, मार्केट बदला, गाव बदला, नवीन एखाद्या ठिकाणी व्यापार मित्रता. व्यवसाय मित्रता काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मित्र एका ठिकाणी येतील आणि समाजासाठी आणि स्वतःसाठी भविष्यासाठी काहीतरी एखादं प्रॉडक्ट लॉन्च करतील. क्लास असेल, काही असेल, कंपनी असेल, दॅट इज द वेगळी दुसरी व्यवसाय मित्रता. तिसरा जो मित्रतेचा प्रकार आहे व्यसन मित्रता, जी जगात 95% सर्वात जास्त. दोघं मित्र एका ठिकाणी आले, व्यसन सुरू झालं, समजून जायचं की बा व्यसन मित्रता ही आहे ना. सो दोघं मित्र एका ठिकाणी येतात, व्यसन सुरू होऊन जातं. भेटण्याचा मेन उद्देशच व्यसन आहे. राईट. म्हणजे 5 वावरं ओलांडून, आपल्या विदर्भाच्या भाषेत वावरं, जसं शेती,
5 शेतं ओलांडून तो कायच्यासाठी येतो, फक्त तंबाखू खायला. द्या. पण तसं जर त्या म्हणतं तिकडे जाऊन त्या शेतातला मोटर चालू करतो, तो जाणार नाही. राईट. पण तंबाखू खायला म्हणून येईल तो इतक्या दूर. बरोबर. सो ही झाली व्यसन मित्रता. स्पर्धा परीक्षेत ना जर तुम्ही अभ्यास करत असताना ह्या डेफिनेशन क्लिअर आहे. एक चौथ्या प्रकारची आणि जगातली सगळ्यात प्युअर मित्रता जी आहे ती म्हणजे आहे व्यासंग मित्रता. व्यासंग मित्रता म्हणजे काय की ज्याचं संग म्हणजे सोबत ही हवीशी वाटते. तो सोबत असो की नसो, त्यांनी दिलेल्या काही प्रिन्सिपल्स, त्याने दिलेल्या काही गोष्टी, त्यांनी सांगितलेलं एखादं ते तिथं आठवतं त्या टाइमला की यार नाही, दिस इज राईट, दिस इज रॉंग, हे निवडावं का हे निवडावं, नाही का. सो व्यासंग मित्रता. मग ते तू जे बोलला की हे सगळं मला कोणाला तरी सांगायचं आहे किंवा हे आहे ते एकटं होऊन जातं बा, तो व्यासंग मित्र किती आहेत तुमच्याजवळ ते महत्वाचं आहे. ते ओळखता आले पाहिजे. व्यसन मित्र डिलीट करा. व्यासंग जगातला सगळ्यात प्युअर मित्रता आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. बरोबर. एक गंमत सांगतो की आपल्या शाळेतल्या, कॉलेजमधल्या किंवा जुन्या मित्रांना भेटलं पाहिजे, नातेवाईकांना भेटलं पाहिजे. मामा मावशीच्या गावाला जर तुम्ही लहानपणी जात असाल तर आजही तिथं जाऊन तिथल्या त्या लोकांना, त्या गल्लींमध्ये जाऊन या. तुम्ही एका सेकंदात 30-40 वर्ष मागे जाता, म्हणजे जेवढं तुमचं वय आहे समजा, ते सर्व लोक आठवतात. हा एका सेकंदात. म्हणजे ते इतकं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी टाइम मशीन जी आहे ती ही आहे मेमोरीज. हा, की तुम्ही पहिल्या वर्गातल्या, दुसऱ्या वर्गातल्या, 5व्या वर्गातल्या गोष्टी करा मित्रांसोबत त्या शाळेतल्या, तर तुम्ही काही सेकंदात इतक्या मागं जाता. आणि हे लाईव्ह आहे. म्हणजे टाइम मशीन आहे का, तर मी म्हणतो आहे. मग त्यावेळेस जेव्हा आपण असं एकमेकाशी डिस्कशन होतं, मन हलकं होतं. पण आजकाल काय झालं ना की 2 मित्र एका ठिकाणी आले की मोबाईल काढतात, त्याच्या मोबाईलमध्ये रील चालू, चॅटिंग चालू, हे चालू, का भेटलो पर्पजच माहीत नाही आहे ना. आणि 5व्या प्रकारची मित्रता जी आहे ती आहे व्यक्तिमत्व मित्रता. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व तुम्हाला आवडतं, त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही आहे की नाही आहे हेही माहिती नाही. समजा आता विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, क्रिकेटर आहेत, किंवा ऐतिहासिक काही लोक आहेत, किंवा समजा छत्रपती शिवराय आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबाजी फुले. हे व्यक्तिमत्व आहेत, हे लोकांना आवडू शकतात, आवडतात. त्यातले काही मुद्दे आवडतात, काही पॉईंट्स आवडतात, त्यांची जगण्याची कला आवडते, कारण तेवढं तुम्ही वाचलंय ना. मग त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही माहिती आहे का, तर नाहीच. म्हणून ही एक 5व्या प्रकारची मित्रता, इट इज व्यक्तिमत्व मित्रता. आता व्यापार, व्यवसाय, व्यासंग, व्यसन आणि व्यक्तिमत्व ह्या 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही आता तुमचे मित्र ठेवा, सगळे जगातले. व्यसनवाले डिलीट करा आणि बाकी मग चालू द्या. बघा किती सुंदर आहे. मग हे स्पर्धा परीक्षा करत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळा जो घात होतो ना की तुमची संगत कशी आहे अभ्यास करत असताना, त्या संगतीवर पण डिपेंड करतं की तू कोणती पोस्ट काढतं. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं की तो एखादी पोस्ट निघते, फॉर्म भरतो आणि तुम्हाला सांगतच नाही, कारण ओबीसीच्या 2च जागा आहे. त्याला वाटते की आपण दोघांनी भरलं, कॉम्पिटिशन समजते. पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तर मला खूप जाणवतं. बरोबर. कारण एका जिल्ह्यात ओबीसीच्या 17च जागा आहे किंवा 5च जागा आहे, सांगतच नाही की कोणत्या जिल्ह्यात भरला, चोरून लपून जाऊन. म्हणजे मग त्या ठिकाणी काय होतं की त्या मित्राला एका सख्या मित्राने दगा दिला, ती गोष्ट पण कॅल्क्युलेट करायची आहे, सांभाळायची आहे, आणि ती भरती किंवा तो एक्झाम किंवा तो पेपर पण द्यायचा आहे. नॉट अ जोक आहे ना. तर त्यामुळे हे प्युरिटी किती आहे हे पटकन ओळखावं. हे करताना सगळे लोक डिलीट करत जावे. माझा नेहमी उद्देश ते असेल की बा तुमच्या अराउंडचे लोक कमी करा, आजूबाजूचे लोक कमी करा, हे गर्दी कमी करा. म्हणजे चांगलेच ठेवा असं. तर ही अशी सर्व एखादी गंमत आहे या मित्रतेतली. नाही, आता आपण जसं अभ्यास करताना बघतो लॅबमध्ये इकडं तिकडं, आता हे लॅबचं एक नवीनच फॅड येऊन राहिलं की दिवसभर सकाळी उठणे, लॅबमध्ये जाणे, काय कुठं होतं तर लॅबला होतो, तिथं जाऊन दिवसभर स्क्रोल करत राहतात. आणि या फेजमधून जाताना यायचं काय चालते विचारायचं. आणि माझ्यासोबतच मी बघितले आजपर्यंत काही जण की इथं आता आपण जिथं अमरावतीमध्ये रेकॉर्ड करून राहिलो, मी पण अमरावतीतच राहून काही दिवस अभ्यास केला, तर इथंच अभ्यास करताना यांचं राहायचं की बा आपण इथंच अभ्यास करत आहे, इथंच त्यांना दाढी आली, इथंच त्यांची दाढी पांढरी झाली, आणि कुठपर्यंत या क्षेत्रात टिकून राहायचं. जसं तुम्ही आता बोलले की याच्यामधून एक गोष्ट आहे की आता मी MPSCचा अभ्यास करताना अमरावतीमध्येच होतो, आणि अमरावतीमध्ये असताना हे जे काही फॅट चालू आहे सध्याचं स्पर्धा परीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यामध्ये माझा एक मित्र होता, नाव नाही घेत मी त्याचं, तर म्हणजे तो असं लॅबमधला मित्र होता, एक तोंड ओळख होती फक्त. तर
तो माझ्या जवळपास एक 5 वर्ष आधी येऊन अभ्यास करणं चालू केलेलं त्यांनी, म्हणजे खूप सिनियर. ओके. आणि एक मोठं स्वप्न घेऊन आला DVSP वगैरे, आणि त्यांनी सुरुवातीचे 4 वर्ष याच फेजमध्ये गमावले की मला फक्त डेप्टी कलेक्टर, अदर काहीच नाही. ओके. हां, मोठीच पोस्ट घ्यायची, दुसरं काही पाहिजेच नाही. मग या चक्रात त्याने 5 वर्ष गमावल्यानंतर त्याला कुठतरी वाटलं की नाही आता खाली यावं थोडंसं, मग आणखी खाली यावं. आज कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरते, पण याच्यामध्ये कुठेतरी 10 वर्षाचा प्रवास आपण ओलांडला आहे. ओके. आणि 10 वर्ष एक छोटा कालावधी नाही आहे. एक प्रोडक्टिव्ह माइंड राहते आपला की आपण या वयात काय केलं पाहिजे. आणि या वयातले मुलं जर समजा असंच जर कुठंतरी याला पूर्ण आयुष्य समजून बसले तर उद्या काय होईल, आणि उद्या येणाऱ्या जबाबदाऱ्या, सगळ्या गोष्टी, या सगळ्या, त्यावर तुमचं काय मत आहे नेमकं? माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे, मोठे स्वप्न पाहिले पाहिजेत. स्मॉल एम इज क्राईम, स्मॉल ड्रीम इज क्राईम, दोन्ही गोष्टी आहे ना. हे भारताचे भारतरत्न सन्माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम साहेबांनी सांगितलं आहे की स्मॉल एम इज क्राईम, स्मॉल ड्रीम इज क्राईम, बरोबर ना. पण यार माझी कुवत किती आहे हे पण तपासलं पाहिजे की मी ते कॅच करू शकेल की नाही. कुवत हा शब्द यासाठी वापरला की ते पर्टिक्युलर DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार किंवा तुमचा IAS IPS जे काय असेल ते कॅच करत असताना क्लास कोणता आहे, मार्गदर्शक कोण आहे, मटेरियल अवेलेबल आहे का, तो कोणासोबत अभ्यास करतो, रोज कोणासोबत आहे, बरोबर, हे खूप मॅटर करतं. दिवसभरात कोणासोबत वेळ घालवतो, किती वेळ जात आहे, त्या गड्याला तलाठी व्हायचं आहे तुला अधिकारी व्हायचं आहे, कसं काय मिळ येणार आहे तो, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो पेरणीचा बैल आहे, तू शर्यतीचा आहे, दोघांना एका सोबत ठेवण्यात पॉईंट नाही ना. बरोबर आहे की नाही. सो दिस इज म्हणजे कॅटेगरायझेशन आहे. तर त्याच्यामुळे तुला जे व्हायचं आहे त्या अँगलच्या विद्यार्थ्यांमध्येच तू राहावं. मी म्हणून तेच म्हटलं ना, मित्रता. आमचे एक सर होते, बानाईत सर म्हणून, मी 10वी पर्यंत जेव्हा प्रायमरी शिक्षण चालू होतं ना त्यावेळेस त्यांचं प्रत्येक वेळेस एक वाक्य राहायचं की बाबू तू 10वीत आहे आणि 8वीच्या पोट्टी सगळं फिरशील, तुझी बुद्धी कशी होईल. साध्या शब्दात असं हेच भाषा राहिली त्याची बोलायची. त्या गोष्टीचा अर्थ आज कळत आहे कुठंतरी की आपल्या आजूबाजूचे लोक किती जास्त मॅटर करतात. खूप. मी या क्षेत्रात आलो कुठंतरी, एक आकाशदीप सर म्हणून अमरावतीमध्ये आहेत, यशोदी बायस अकॅडमीचे संचालक, तर त्यांच्या माध्यमातून मला कुठंतरी अमरावतीमध्ये एक स्टेबिलिटी भेटली, मला एक एन्व्हायरमेंट भेटलं अभ्यास करण्यासाठी. आणि कुठंतरी या गोष्टीचा जो फायदा झाला ना की आपण एका टीचरच्या ओळखीनं आपल्याला कुठेतरी अमरावती स्टे भेटत आहे. म्हणजे माझी सर, मी एक थैली घेऊन अमरावती चालतो, साध्या शब्दात बोलायचं चालतं. तर त्यावेळेस ज्या वेळेस सरांकडे मी आलो तर माझे जे इन्व्हायरमेंटमध्ये जे लोक मला मिळाले ते सगळे टीचर्स लोक मिळाले. आणि या गोष्टीचा एवढा जास्त मला फायदा झाला की एखाद्या मुलाचा जो 4 वर्षाचा जो प्रवास असते तो जवळपास मी 1 वर्षात कव्हर केला. आणि हाच फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांना ओळखला पाहिजे. पण तो नेमका पोरगा कामाचा आहे का, किंवा आपण ज्याच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवून राहिलो, तसं तुम्ही बोलले की बा तलाठीसोबत आपण मॅच करून राहिलो, तर ही गोष्ट पण तेवढीच हे वाईट नाही आहे. जर तुला DYSP व्हायचं आहे हां तेच, तर तू कोण्या पोरासोबत राहावं. राईट. हे थोडंसं अकॉर्डिंग टू म्हणजे नवीन विद्यार्थी आला, प्रोसेस काय राहते MPSCची, या सगळ्या गोष्टीवर आपण एक डिस्कस केलं एक बऱ्यापैकी. आणि स्पर्धा परीक्षा हा विषय खूप मोठा आहे, त्याच्यामुळं मिळणारा वेळ हा आपल्याला थोडासा कमी आहे. आणि व्हिडिओला सुद्धा एक लिमिटेशन्स असते. वाटलंच आपण परत एका विषयावर, म्हणजे जो की आपण मगाशी डिस्कशनमधून काढला की अभ्यास करायसाठी खूप सारे सेमिनार होतात की तुम्ही MPSC या क्षेत्रात, स्पर्धाविषय क्षेत्रात या. ओके, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. पण इथं आल्यानंतर एक कुठं त्याची दिशाभूल होऊन जाते थोडीशी, किंवा खूप जास्त ऑप्शन्समुळं कन्फ्युजन वाढते. जसं 4 ऑप्शन आपल्या MPSCत असतात, पण आयुष्याचे ऑप्शन्स खूप निर्माण होतात. आणि कधी ऑप्शन्स संपल्यासारखं सुद्धा वाटते की MPSC करणारे विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी कसं एक त्याचं माइंडसेट होऊन जाते की कधी एका ठराविक वेळेनंतर एक निगेटिव्ह वेकडं त्यांचा प्रवास चालू होऊन जातो. कारण की पूर्ण स्वतःला तो लाईफमध्ये एकच गोल असतं त्याचं की बा नाही, मला पर्टिक्युलर पोस्टसाठी मी जगत आहे किंवा त्यासाठी मी काम करत आहे आणि मला हे मिळालं म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. त्याच्यासाठी तुमचं असू शकते ठोकरा कॅमेरा पार असू शकते, किंवा आणखी काही पर्टिक्युलर गोष्टी असू शकतात, किंवा काही फॅमिली रिझन्स असू शकतात. पण जसं तुम्ही सुरुवातीला बोलताना बोलले की एक रिझन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे आमचे अभि सर आम्हाला नेहमी सांगायचे की जर तुम्हाला उद्या जर सोडून जायचा जर प्रश्न आयुष्यात आला ना, तर तेव्हा एकच गोष्ट आठवायची की सुरू का केलं होतं. तुमचं जर मोटिव्ह संपलं असेल ना तर तुम्ही बिंदास जा. बरोबर. जो की तुम्ही पण मुद्दा तोच नाही, तुमचं रिझन, कारण हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि हेच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तर आता असे काही विद्यार्थी बनतात ना की कोणत्या ओढीमुळं किंवा घरचे पाठवतात, एक फोर्सफुली प्रक्रियेमुळं या प्रक्रियेत येतात, किंवा आणखी काही रिझन्समुळं या क्षेत्रामध्ये येतात आणि आल्यानंतर इथं अडकतात. हा एक
ट्रॅपसारखं आहे असं बऱ्याच जणांना असं वाटते. तर याच्यावर तुमचं नेमकं मत काय? म्हणजे मला पण कधी कधी असं वाटलं होतं की यार हा एक ट्रॅप आहे, कारण Sweet trap. याच्यावर सुटणं खूप कठीण आहे. हो नाही तिथं काय आहे की नोकरी हां. सर्वात पहिला मुद्दा आहे की बाबा तुला नोकरी करायची आहे. हम्म. नोकरीचे प्रकार आहेत. प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे, दोन आहे. हम्म. तिसरं असतं की तुझं स्वतःचं काय आहे, म्हणजे जर असेल बिझनेस आहे. हम्म. ह्या तीन गोष्टीमध्ये आपण कॅटेगराईज करू समजा आज. हम्म. यातला आता नोकरी हा प्रकार तू निवडला म्हणजे बिझनेस हा कार्यक्रम संपलाय. हम्म. मग नोकरीमध्ये तू प्रायव्हेट नोकरी का गव्हर्नमेंट नोकरी, हम्म. त्यातला तर गव्हर्नमेंट नोकरी म्हणजे स्पर्धा परीक्षा. हम्म. आता यातलं नेमका तू कोणता घेतोय? रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, हम्म. मग UPSC, MPSC, मग MPSCला वेगळा पोस्ट. हम्म. यातला तू कोणतं निवडलं म्हणजे इतका तो प्रॉपरली सिलेक्टिव्ह पाहिजे. मग तो तिथपर्यंत जात असताना मग आता एवढा जर तो प्रॉपरली सिलेक्टिव्ह आहे ना, तर मग त्याच्याकडे दुसरा पण एखादा प्लॅन रेडी पाहिजेच. आता समजा एवढा गोंधळात तर नसेलही त्याच्याकडे प्लॅन रेडी, तर मग आता काय करावं असा तुमचा मेन मुद्दा आहे ना. किंवा आई वडिलांनी पाठवलं बा, म्हणजे त्यांचं जे अधिकाऱ्याचं भूत आहे ते याच्या अंगावर बसवलं किंवा आमचा पोरगा झालाच पाहिजे, आमचं नाही झालं तर तू करून दाखव. हा बा आमचं नाही झालं तू करून दाखव, किंवा धमक्याचा झाला तर तू झालाच पाहिजे. शर्मा जी का लडका. हा आहे ना. तर हे बात जो आहे तो असं नसते मुळात. ॲक्च्युली तुमचा जन्मच हा इथं अधिकारी होण्यासाठी झालेला पाहिजे. बरोबर. म्हणजे काय की फार कमी एफर्ट्स लागतात. मग माझं तेच म्हणणं आहे की तुला आंतरमनाशी संवाद, त्याच्यात तुला समजतं की यार मी नेमकं का करतोय. बरोबर. ते तुम्ही सांगितलं, सरांनी सांगितलं की बा वापस जायचं आहे तर मग क्यों छोड़ के जा रहे हो, और मोटिव्ह सापडला हुआ की नाही हुआ. तो हीच गोष्ट आहे. तर मग या केसमध्ये काय असलं पाहिजे की तुम्ही अभ्यास करत असताना इथं जर इतिहास खूप व्यवस्थित शिकले असाल तर इतिहासातले ज्या व्यक्ती आपल्याला सिलेबसमध्ये आहेत ना, त्या सगळ्या व्यक्तींनी तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. राईट. मग जर तुम्ही प्रॉपरली महात्मा गांधीजींना समजून घेतलं असेल की यार 1869ला जन्म, मग ते विदेशात जातात, वकिली करतात, वकिली व्यवसायासाठी जातात. बरोबर. मग तिथून 1906 पासून मग त्यांच्या लाईफमध्ये आणखी वेगवेगळ्या गोष्टी होतात है ना. मग क्रस्ट अँड ट्रप ज्याला आपण म्हणतो, फ्रिक्वेन्सीमध्ये असतो ना सायकल, की एक व्यक्ती अजूनही जगाला समजलं नाही की म्हणजे महात्मा गांधी काय. राईट. 1920ला असहकार चळवळ म्हणजे चळवळवाला हा 10 वर्षांनी आंदोलनमध्ये येतो. बरोबर आहे ना. नंतर मग सत्याग्रहात जातात. मग 1942ला छोले जवाला उठाव आहे. म्हणजे चळवळ वेगळी, आंदोलन वेगळं, सत्याग्रह वेगळा, उठाव वेगळा, आणि अगदी भारताला स्वातंत्र्य मिळते. म्हणजे एकच व्यक्ती हा 5 वर्षाटाईल कसा जगू शकतो. राईट. आणि हे करत असताना मग मी माझा आहे, परिवाराचा आहे, गावाचा आहे, समाजाचा आहे की देशाचा आहे, हे कोण शिकवतं. तर गांधीजींचं चरित्र जर तुम्ही नीट वाचलं तर मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मी सगळंच गमावलं का, तो टाईम गमावला, परंतु त्या टाईम फ्रेममध्ये तो किती शिकला. मग मी गांधीजी हे एक उदाहरण दिलं. असं तुमच्याकडे खूप सारे इतिहासातले लोक जे तुम्ही वाचले असतील म्हणून ते अभ्यासाला आहेत. जॉग्राफिकली पण तसंच आहे की भूगोलाचा अभ्यास म्हणूनच आहे. बरोबर. पॉलिटीचा अभ्यास आहे म्हणूनच आहे की इथं काय सिस्टम चालू आहे हे तुला समजते का नाही. इथं पण इमानदारीनं केलेलं असलं पाहिजे, हा तेव्हा तो प्रश्न त्याला उद्या उपस्थित नाही होत आहे ना. तर हे असं इतकं सुंदर सिस्टम आहे की याला तुम्ही अभ्यास म्हणून नका घेऊ. म्हणून मी सुरुवातला तेच म्हटलं की भावी अधिकारी म्हणजे देर इज अ डिफरन्स. जे एक हे आहे ते लाईन आहे, विद्यार्थी, भावी अधिकारी आणि अधिकारी. बरोबर ना. तर तुझ्या अंगातला विद्यार्थी निघाला पाहिजे, भावी अधिकारी घुसला पाहिजे. आणि तो हळूहळू, कारण जर तू इंटरव्ह्यूला समोर जातोय तेव्हा एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू नाही घेत आयोग. बरोबर. तुझ्यात अधिकाऱ्याच्या क्वालिटी किती आहेत. बरोबर ना. अधिकाऱ्याच्या क्वालिटीज कधी येतील, जेव्हा तू अधिकाऱ्यासारखा विचार करायला शिकशील, बोलायला शिकशील, वागायला शिकशील एव्हरी टाइम. आता तुम्ही म्हटलं की बा ते विचाराचं खच्चीकरण झालं, अमकं झालं, डमकं झालं, डिमॉरलाइज झाला है ना. सो हे एका अधिकाऱ्याचं नाही होत ना कधी. तुम्ही असं बघितलं का, वेगळे चॅलेंजेस येतील. हा, जर तुम्ही तहसीलदार आहे तर तुमच्याकडे किमान एक 80,000 90,000 लोकांचं सगळं तुम्हाला हँडल करायचं आहे एका तालुक्याचं. तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहे, 5-6 तालुक्यांचा पदभार आणि तिथल्या लोकांचं सगळं लाईफ रिलेटेड एव्हरी डिसिजन तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही IAS आहे,
ते एक 30 ते 40 लाख लोकसंख्येचा प्रत्येक डिसिजन म्हणजे रात्री झोपतानाची सुरक्षापासून जरी SP साहेब आहेत तिथं तरी ते कलेक्टर साहेबांनाच घ्यावी लागते. इथं मग स्वतःचा तू 2-5 वर्ष गेले तर तुला हँडल नाही करता येत. तू काय जिल्हा हँडल करशील, काय तालुका हँडल करशील. ही ऍक्च्युली सेमिनार जे होतात ना त्या सेमिनारमध्ये हे व्हायला पाहिजे ना की वारुळकरचा एवढा मोठा क्लास आहे त्याने एवढे मोठे अधिकारी घडवले मग तुम्ही आता माझ्याकडे या मी तुम्हाला घडवतो. इथं विद्यार्थ्यांनी बुद्धी वापरली पाहिजे की यार सगळेच साधू झाले तर पाया कोणा लागावं है ना. महत्वाचा मुद्दा आहे की सगळेच साधू झाले पाया कोण लागणार आहे. किती लोकांच्या वॅकन्सीज आहेत जॉबमध्ये, तुम्ही किती लोकांना जॉब मिळणार आहे आणि मला का व्हायचं. म्हणजे मुळात याची सुरुवातच थोडी चुकीच्या पद्धतीने होते आणि कुठंतरी यांना एक आमिष दाखवून हे आलेले असतात किंवा आमिष बघून आमिषच म्हणावं लागेल की बघ वे अधिकारी वॉक करतो, गाडीतून उतरतो, बंगला असा आहे, पगार असा आहे, अमुक आहे. आजकालच्या रील्स खूप आहेत है ना. बरेच सरकारने त्याच्यावर बंधनं पण लावले. आणि आमच्यासारखे मोटिवेशन वाले आहेत. दगड मारला तर मोटिवेशन स्पीकरला जाऊन लागतो तर ते फार दुःखद आहे ना. कारण या समाजाचं नुकसान होते. प्युअरली प्रॉडक्टिव्ह जो मुलगा मुलगी आहे ना देशाचा ज्याच्या शिक्षणावर 10वी-12वी पर्यंत सरकारने अतोनात खर्च केलाय की तो त्याच्या आयुष्याचे क्रीम वयवर्ष 20 ते 30 जे मेन प्रॉडक्टिव्ह असतात ज्ञानार्जन आणि शरीरार्जन ज्या वयात करायचं असते त्या वयात हा 16 तास कोणाचं तरी भाषण ऐकून जर जाऊन बसलाय ना स्टडी रूम मध्ये तर दॅट इज रॉंग. म्हणजे त्याला कळायला हवं. PhDचा अभ्यास करणारे सुद्धा व्यक्ती शेवटच्या काही दिवसात 16 तास अभ्यास करतात. बरोबर तेव्हा PhD मिळते. सो यार MPSCचा विद्यार्थी हा 3-5 वर्ष 16 तास अभ्यासच नाही करू शकत. दुःख आहे की याच्या आई वडिलांनाही याला फोन करायला टायमिंग रात्री 9 नंतर आमचा पिंट्या बाव्या बाली फोन करावा लागते. तोवर आम्ही नाही फोन करू शकत, ते उचलत नाही. रादर आजकालच्या खूप आई वडिलांना माहिती नसते की काय प्री झाली, काय मेन्स झाली, कधी हे झालं. बस माझा पोरगा अधिकारी होणार आहे आणि त्या एका वेगळ्या याच्यात मुलांनी पण ठेवलेलं असते. सो ही जागरूकता पण कुठेतरी होणं गरजेचं आहे. बरोबर. मला असं वाटतं की यार एखादा क्लास जर तुम्ही लावताय विद्यार्थी तर जसं स्कूलमध्ये असतं ना कॉन्व्हेंटमध्ये किंवा स्कूलमध्ये की रिपोर्ट ह्या आई वडिलांना जातो तसं याचा प्रीला इतके मार्क भेटले, मेन्सला इतके भेटले किंवा मेन्स पर्यंत हा गेलाच नाही, मागच्या 4-5 वर्षापासून हा एकही प्री पास झाला नाही. तर हे कुठेतरी घरी माहीत व्हायला पाहिजे. कदाचित अशा क्लासेसची पण गरज आहे की यार तुझी लायबिलिटी नाही आहे, तू किती रुपये भर आम्ही तुला घेत नाही. म्हणजे असं पण एक काहीतरी असलं पाहिजे. चाळणी परीक्षा सारखा काही किंवा आम्ही अधिकारी घडवतो पण आम्ही भंगार लोक घरी पाठवून देतो जे इकडे लागू नाहीत होत. बरोबर. तुझा जन्मच अधिकारासाठी नाही झालेला बा, तू नाही होऊ शकत. असं पण कुठंतरी महाराष्ट्रात असलं पाहिजे. कारण उठसूट स्पर्धा परीक्षा म्हणजे कुठंतरी कामाचे डोके बिनकामाचे होऊन राहिले असं काहीतरी म्हणून. बिनकामाचे नाही म्हणतायत कारण मी थोड्या वेळ आधी तेच बोललो की हा अभ्यास पण खूप चांगला आहे. बरोबर. हा शिकल्यानंतर तुम्ही लाईफमध्ये इतक्या स्टॅबिलिटीने जगता. बरोबर. फक्त तुम्ही उपजीविकेचं साधन महत्वाचं ते महत्वाचं आहे. तुमच्याकडे असणारं नॉलेज तुम्हाला पैसा नाही दे, पुढचं आयुष्य जगताना पैसा नाही देणार. ते मॉरल सपोर्ट करेल तुमचं ज्ञान. ज्ञानावर पैसे कधी कमावले जातात जोवर तुम्ही त्याला युटिलाइज करत. मग तुमचा इतिहास मी तर सगळ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना एक म्हणतो इकडे 5वी 6वी 7वी 8वी 9वीचे तुम्हाला पुस्तकं वाचायचे त्यापेक्षा गावात राहून ऑनलाईन अभ्यास करा आणि 5वी ते 10वीच्या पोरांच्या ट्युशना घ्या ना. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही 2 पैसे कमावता, स्वावलंबी राहता. मुलींसाठी तर इतकं सुंदर आहे की ऑनलाईन अभ्यास करा, तुमचा कट ऑफ तसे हाय नसतात. जी कन्सेप्ट ज्या विषयाची कमी आहे ना ती कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. त्या ठिकाणाहून युट्यूबवरून वगैरे एवढं नाही आहे ना हे संशोधन केल्यासारखा अभ्यासा है ना. आणि एक सेफ्टी आहे, फॅमिली आहे. आई वडिलांनाच विचारा की मुलीमध्ये किती जीव असतो. प्लस मी प्रत्येक माझ्या मुलाखतीत म्हणा की कॉलेजमध्ये किंवा जिथे जातो तर 2 गोष्टी सांगत असतो की मुलींनी चारित्र्य जपलं पाहिजे. बरोबर. कारण ते सगळ्यात सुंदर दागिना आहे तिच्या अंगावरचा. आणि आई वडिलांचा, गावाचं, घराचं सगळं जे काही आहे ते त्या एका मुलीच्या चारित्र्यावर आहे डिपेंड. कारण एखाद्या खूप छोट्या गावातून एखादी मुलगी स्पर्धा परीक्षा करायला आली आणि समजा चुकून मानलेला भाऊ दुसरं काही झालं तर त्या गावातून पुढचे कितीतरी वर्ष स्पर्धा परीक्षा करायला मुलीला पाठवतील नाही. म्हणजे ते एक आपलं आयडियल उदाहरण ताईंनी
सेट केलं बघा Right. असं झालं ना ते. बरोबर. तर ही पण जबाबदारी तिच्या, म्हणून मी मगा बोललो पारिवारिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी नाही का, त्यातला हे पण एक. तर मुलांसाठी व्यसन नाही केलं पाहिजे. शरीर जे आहे ना ते यार वन टाइम भेटलेलं आहे, इथं पण वन टाइमच एंट्री आहे. सर तुम्ही छान अभ्यास करा. मग हे बोलत असताना मी नेहमी सांगतो की बाबा विद्यार्थी कसा असला पाहिजे. विद्यार्थी तसेच जर इमानदारीने त्याचे 4 कामं जर केले, म्हणजे चांगली झोप, व्यवस्थित जेवण खावण, भरपूर अभ्यास आणि थोडाफार व्यायाम. थोडाफार व्यायाम म्हणजे केवढं की तू जेवलं खाल्लं किंवा ब्लड सर्क्युलेशन, इच अँड एव्हरी बॉडी, मसल, जॉईंट, याला तू व्यवस्थित व्यायाम दे, है ना. या 4च गोष्टी कराव्या विद्यार्थी दशेमध्ये. हे 4 सोडून व्यसन आहे, ढमका आहे, ज्या गल्लीत काम नाही त्या गल्लीत चक्कर मारून राहिला तू, वडिलांचं पेट्रोल वाया घालून राहिला. सो यार ही नाहीच आहे ना त्या डेफिनेशनमध्ये. बरोबर. म्हणजे तुझ्यावर दिलेली प्रत्येक ती जबाबदारी तू जर व्यवस्थित सॉल्व्ह करत असेल, व्यवस्थित पार करत असेल, तर मग यार ते पास होण्याचा रेशो वाढतो ना, है ना. बरोबर. मग ॲव्हरेजली सपोज आता घरी राहून विद्यार्थी अभ्यास करत असतील, काही जॉबवर असतील, ओके, तर मग अभ्यासासाठी नेमका किती वेळ देणं गरजेचं आहे? की 18 तास लॅबमध्ये बसल्यावरच अधिकारी बनतो, हे गरजेचं आहे का? नाही. कसं असतं, सातत्य महत्त्वाचं आहे. 12 तास, 18 तास, 16 तास हे तुम्हाला अधिकारी नाही ठरवत. तुझं सातत्य ज्याला म्हणू ना आपण, की बाबा रोज 4 तास तरी करा. कारण बघा पण डेली असलं पाहिजे. मग एक लेवल येते की सुरुवातला तुम्हाला समजा इंडियन पॉलिटी माहीतच नाही आहे, माहीत होईपर्यंत तो टाइम स्पॅन 6-7 तासाचा असेल. नंतर रिव्हिजनवरच कार्यक्रम आलेला आहे, बरोबर है ना. नंतर हळूहळू करतो की बाबा PYQ करून अभ्यास करायचा असतो. म्हणजे आपण मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल की आणखी एक व्हिडिओ आपण बनवू की हाऊ टू स्टडी फॉर द पर्टिक्युलर पोस्ट, है ना. त्याच्यात मग मी ते सांगेल की बाबा तुम्हाला PSI व्हायचं आहे, कसा अभ्यास समजून घ्यायला थोडं सोपं होऊन जाईल. आणखी सोपं होऊन जाईल. राज्यसेवा क्रॅक करायची आहे जी UPSCच्या धर्तीवर आता झाली आहे, त्याचा अभ्यास कसा करावा, न्यू कमर्सने अभ्यास कसा करावा, है ना. सो मला हे सांगायचं की 4 तासाचा, 3 तासाचा, 2 तासाचा जे काही असेल, फक्त तुम्ही पास होताना टाइम फ्रेम नका लावू की मला याच अटेम्प्टला पास व्हायचं आहे. मग ती गोष्ट प्रेशर निर्माण करते तुमच्यावर. मग परफॉर्मन्स प्रेशर नावाची एक वस्तू आहे की जी तुमच्यावर जे प्रेशर बिल्डअप करतं ना, त्याच्यामुळे मग हे बाकीचे प्रकार होतात. की त्याला एक्झाममध्ये गेल्यावरही अरे यार सर मला आठवत होतं, वाचलं होतं, तुम्ही शिकवलं, मला आलंच नाही, तिथं क्लिकच नाही झालं, रॉंग क्लिक झालं. हे जे 9 ते 10 प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याचे असे झालेले असतात. मी म्हणजे चॅलेंज देऊन सांगतो, कारण मी आयुष्यात खूप विद्यार्थी बघितले. तेच प्रश्न त्याचं करिअर घडवणार. 9 ते 10 नाही, एक प्रश्न म्हणजे 10,000 विद्यार्थी तुझ्या पुढे गेले. बरोबर. 2 प्रश्न म्हणजे 20,000 विद्यार्थी तुमच्या पुढे गेले. 7 ते 9 क्वेश्चनला तुझी सिली मिस्टेक होते. ती का होते? व्यवस्थित झोप नाही घेतली, व्यवस्थित तुझा निर्णय क्षमता नाही आहे. मेंदू शांत नाही तर कसं काही निर्णय क्षमता असणार आहे ना. व्यवस्थित प्रकारची विचारसरणी रोजच्या लाईफमध्ये नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून एकच फॉर्म्युला मी देईल की इफ यू वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर, बिहेव लाईक अ ऑफिसर, ॲक्ट लाईक अ ऑफिसर, थिंक लाईक अ ऑफिसर. असं म्हणून ते आहे जिवंत हृदयाच्या, सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना. आणि मग हे त्यालाच लागू पडते की घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, लेकिन जिसमें फिर से उड़ने की ताकत वही जिंदा है. फिर से उडणे की ताकद आहे का बाबा? एक प्री डाऊन झाली, दुसरी झाली, तरीही पुढच्या प्रीमध्ये पास होण्याची ताकद. तू वेगळ्या कोणत्या अँगलने अभ्यास करतो ते खूप महत्वाचं. मग एकंदरीत असे किती वेळ तुम्ही या क्षेत्रात थांबले पाहिजेत? म्हणजे कसं आहे ना की आपल्याला आयुष्यात लिमिटेड आहे. बरोबर. आपण आपल्या आयुष्यातलं असं की बा फिरसे उडणे की ताकद, नेमकं किती वेळा उडलं पाहिजे त्यांनी? 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, आपण 10 वर्षवाले कार्यकर्ते भेटतात, बरोबर आहेत लॅबमध्ये, राईट. तर मग अशा वेळेस आपण किती वर्षापर्यंत हा सायकल आपला असला पाहिजे, किंवा आपल्याला किती वेळात आपलं समजलं पाहिजे की नाही बाबा हे क्षेत्र माझं आहे, नाही आहे, लक्षात घेऊन लगेच इथून पर्यंत निसटलं. बघा याच्यात 2-3 गोष्टी आहेत. इकडे येताना जर तो खूप अभ्यास करून आला की बाबा मी का जातोय, तर तो किती दिवस मी तिथं थांबावं हे पण त्याने ठरवून यावं. बरोबर. की बाबा मी 2025ला येतोय, 28 पर्यंतच मी तयारी करेल, राईट. पण 25 ते 28ला तयारी करत असताना, रोजच्या आयुष्याचे एवढे तास देत असताना मी आणखी पण काहीतरी कमावण्याचं साधन ठेवतो. कारण 28ला जर हे नाही झालं तर परत मी तिकडे वापस जाईल. बरोबर. जनरली इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकग्राऊंडचे मुलं हे पटकन सर्व्हाइव्ह करतात. MPSCतून नाही काही यश भेटलं, UPSC MPSC स्पर्धा परीक्षेतून,
तर पटकन सर्वाईव्ह करतात आणि मग त्याची उपजीविका सुरू होऊन जाते है ना. पण मुळात घोड होतो तो BA BCom BScच्या मुलांचा राईट. है ना. कारण की यांना पहिलं तर ग्रॅज्युएशन पर्यंत हेच कळत नाही की मी काय केलं पाहिजे, हो हो BA कशासाठी करत आहे, BCom कशासाठी करत आहे, बस शिकायचं आहे म्हणून ऍडमिशन जिथं भेटेल तिथं करायची. हो हो मग ग्रॅज्युएशन झाल्यावर याच्यावरचा प्रश्न असते की आता काय, तर मग यांना पुन्हा मुंबई MPSC स्पर्धा परीक्षा UPSC बरोबर याच्याबद्दल नंतर माहिती माहिती होती, होती. जे की ऍक्च्युली त्यांनी या आधी ग्रॅज्युएशन व्हायला पिरियडमध्ये जर अभ्यास केला तर हा सायकल त्यांचा आणखी थोडा आतमध्ये येऊ शकतो. अगदी अगदी अगदी. म्हणजे हा पॉडकास्ट जर बघत असाल जे कोणी 11वी 12वी 10वी किंवा ग्रॅज्युएशनचे मुलं आहे तर अर्ली फक्त वाचनावर भर द्यावा. बरोबर. जे काय तुमच्या आजूबाजूला मिळेल नेमकी सुरुवात आपली स्पर्धा परीक्षेची एक 12वी पासून आपला माइंडसेट जर डेव्हलप झाला तर कुठेतरी तो शाळेपासून पण व्हावा. पण एक कोणती एक्झाम तो पास करायची आहे त्याचा सिलेबस तुझ्याकडे लिहिलेला पाहिजे स्वतःचा आणि त्या सिलेबसच्या अवतीभोवतीचं तुझं वाचन पाहिजे. त्या सिलेबसच्या अवतीभोवतीचे मागचे 5-10 वर्षाचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सेट तू बघितलेले पाहिजे. तू मुलगा आहे का, मुलगी आहे का, कोणत्या कास्टला बिलॉंग करतो, मग त्याचं कट ऑफ मागच्या 10 वर्षातलं किती मार्कांच्या अवतीभोवती, मग त्या कट ऑफ कॅच करताना प्रत्येक विषयाला किती वेटेज तू दिलं पाहिजे, मग तुझ्या आवडीचे विषय कोणते आणि न आवडणारे विषय कोणते, मग ह्याला कॉम्बिनेशन करून कट ऑफ पर्यंत तू पोहोचतो का. म्हणजे यार मला एक कळत नाही की वय वर्ष 58-60 पर्यंत नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही 2-5 वर्ष देताय बरोबर, म्हणजे हे आयुष्यच बरोबर. जर तुला करायचं आहे एखाद्या पोस्टमध्ये PSI समजा पकडूया किंवा डेप्युटी कलेक्टर, तर तुझं त्याचं पायाभरणी जी आहे ना म्हणजे मांडणी ती खूप स्ट्रॉंग पाहिजे. ज्याला आपण काय म्हणतो की ज्याला म्हणू मॅनेजमेंट त्या सगळ्या गोष्टींचं 60 वर्षापर्यंत कोणती नोकरी पाहिजे हे मान्य आहे. मग ती नोकरी मिळवण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे ते मॅनेजमेंटच मुलांचं चुकतं आणि मग हा सगळा गोंधळ होतो. मग तुम्ही बरेच विद्यार्थी मी असे बघितले आहेत केशव की सर यार PSI झालो बरोबर 10 वर्ष झाली मी PSI आता कळते की यार मी इकडे बनलोच नाही आहे इकडे यायला. कारण काय की त्या दिवशी त्या वर्षी तो कट ऑफ खाली आला, तो PSI बनला, अभ्यास इतका झालेला होता. पण मग जेव्हा माझ्यापेक्षा वयाने लहान अधिकारी येतो डेप्युटी कलेक्टर DYSP दिसतो त्या दिवशी समजतं यार मी थोडा अभ्यास केला असता तर आज मी DYSP असतो. मग इथून मला DYSP व्हायला 53, 54, 58 वर्ष वय लागेल आणि रिटायरमेंटच्या काही महिन्यात मी DYSP असेल. हे की आधीच मी केलं असतं तर किंवा मला वर्धीतला जॉबच नव्हता पाहिजे. मी 10 ते 6 साठीच बनलेलो आहे. इकडे 24 तास आहे ना. बरोबर. दिसायला फार भारी वाटतं ते, पण तुम्हाला आयुष्यात एकही गणपती नाही, देवी नाही, ईद नाही, सण नाही, होळी सगळ्यातला तुम्ही घरी नाही आहे हे पहिला तुम्ही डोक्यात ठेवा. ज्यांना ज्यांना वर्दीचे जॉब करायचे आहेत तरीही तुम्ही जर म्हणजे एवढं मोठं सॅक्रिफाईस करण्याची ताकद आहे का बाबा. बरोबर. आज काही लोक हो म्हणतात पण ऍक्च्युअल सत्यात जेव्हा उतरतं ना तेव्हा ते शक्य नाही ना. कारण दिवाळीच्या तुझा वडील किंवा तू स्वतः ड्युटीवर आहे, तू विदाऊट यू तुझी लाईफ पार्टनर, मुलं बाळा, आई बाबा हे दिवाळीची पूजा करतायत. सो हे तुला आजच तयारी पाहिजे. हे त्या दिवशी तिथं गेल्यावर समजतं. मग तुम्ही रिझाईन करसाल किंवा जे काय असेल पण त्या अटेम्प मधल्या कितीतरी लोकांचे तुम्ही आयुष्य बरबाद केलेले आहेत ना ज्यांचं ड्रीम पोस्टची होती. सो हे पण नको व्हायला की म्हणजे कोणता मी लाईफ म्हणजे कोणता गोल सिलेक्ट करतो, माझ्या लाईफला कोणता गोल सिलेक्ट सूट होतो हे पण महत्वाचं आहे. बरोबर. असं आणि सर एक सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडा पर्सनल प्रश्न आहे की आता सपोज तुम्ही एवढ्या वर्षापासून एक क्षेत्रात आहे, 2008 पासून तुमचा या गोष्टीचा प्रवास चालू झाला एकंदरीत इकडे यायचा, आपण बघितलं त्या पद्धतीनं, आणि तुम्ही पण कुठेतरी एक वर्दीचे जे म्हणजे आपल्या डिस्कशनमधून मला लक्षात आलं की तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं जास्त क्रेज आहे तुम्ही म्हणू शकते. तर तुमची अशी ड्रीम पोस्ट म्हणजे तुम्हाला नेमकं काय व्हायचं होतं हे विचारू शकतो का? बिलकुल बिलकुल विचारू शकता, सांगितले पाहिजे. आणि माझा आन्सर हे आहे की बघा बऱ्याच लोकांचं तुम्ही प्रत्येक वेळेस बोलता की तुम्हाला स्वतःला लपवून ठेवायला आवडते. तर आज हा जो प्रश्न आहे हा थोडासा म्हणजे तुम्ही आता एक्सपोज होणार इथं. बिलकुल बिलकुल. बघा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट खूप आहे, हॉबीज खूप आहे. तुम्ही इन्स्टा FB ला गेले मला फॉलो बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की वारोकर सर हे प्रत्येक तासाला वेगवेगळ्या हॉबीज आणि इंटरेस्ट जगणारं व्यक्तिमत्व आहे. पण मला सांगायला आवडेल की तसं मला रॉ एजंट व्हायचं होतं. लोकांना IPS व्हायचं आहे झालं विषय संपला किंवा IAS व्हायचं आहे, तसं नाही.
IAS झाल्यानंतरही खूप काही गोष्टी आहे, IPS झाल्यानंतरही खूप काही गोष्टी आहे, एक PSI झाल्यानंतरही खूप काही गोष्टी आहे. ते माहीत पाहिजे. तर माझं ते ठाम होतं की बाबा मला रॉ एजंट व्हायचं आहे. मग आता रॉ एजंट होताना तर रॉचा अधिकारीच व्हायचा आहे टॉपचा. मग ते कसं होतं, तर UPSCतून होतं. मग UPSCतून IPS नावाची पोस्ट घेतल्यावर काही दिवस छान सर्व्हिस केल्यावर मग माझं सिलेक्शन ते रॉसाठी होण्यासाठी नेमकं मी कसा केसेस हँडल करेल, कसा हे करेल, हे सगळं ठरलेलं होतं. समजा झालं नाही झालं तो पार्ट वेगळा, त्याला काय हर्डल्स आले त्यासाठी आपण एक वेगळा पॉडकास्ट बनवू. पण जसं तुम्ही विचारलं की तुमचं ड्रीम काय होतं, तर ड्रीम हे होतं की यार मला फिरायला आवडतं. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फिरवेल मला वेगवेगळ्या देशांमध्ये. मग देशाच्या आणि जगाच्या हिताच्या विरुद्ध जे जे कोणी संघटना आणि व्यक्ती काम करतायत त्यांना जाऊन जाऊन ब्रेक करायचं होतं मला. दॅट इज माय मेन एम. एखादी नोकरी मिळवणं नाही. कुठंतरी सर ही गोष्ट तुम्हाला म्हणजे आता कसं राहते ना की एक आपण जेव्हा सर्वाईव्ह करत असतो एखाद्या सेक्शनमध्ये जातो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी उशिरा कळल्यामुळं आपण कोणत्यातरी गोष्टीपासून दूर राहतो. असा एक माझा सुद्धा थोडा अनुभव आहे. तर तुम्हाला असं वाटतं की या क्षेत्राबद्दल हे जे अजूनही पाहिजे तशी अवेअरनेस क्रिएट झालेली नाही आहे की कदाचित तुम्हाला थोडं आधी माहिती झालं असतं तर तुम्हाला आणखी थोडा चांगला फरक पडला असता अभ्यासात? नाही, कसं असतं की क्षेत्राबद्दल आता मला पर्सनल विचारताय की जनरल उत्तर, तर मी जनरल उत्तर देतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेकडे काय यावं जे आपण सुरुवात केली होती ना तिथून, तर मला विद्यार्थ्यांना ते सांगायचे आहे की बाबा पहिलं तर का तुला यायचं आहे ना, सुरुवात कशी करता किंवा कुठं जायचं आहे, सर्वात एंडला महत्वाचं आहे समाधान कशात आहे तुला, है ना. समाधान मन किती समाधानी आहे, समाधानात सुख आहे आणि त्या सुखात शांती असते. म्हणजे समाधान, सुख आणि शांती. ॲट द एंड ऑफ द डे तू म्हणजे समाधानी किती आहे बा जे काही काम करतो. मग हेच खूप लोकांना कळत नाही. नोकरी मिळवणं कसं कोणासाठी आहे, घरासाठी, समाजासाठी आहे. पण नंतर कळतं की यार नाही यार हे तर नव्हतं माझं एम, मी सुखी नाही आहे. मी कुठेतरी 24 तास अभ्यास, मला नोकरी आहे, 24 तास ड्युटी आहे किंवा मग ऑफिसचा जॉब आहे, मला असं जगायचंच नव्हतं. बरोबर. जसं आज मी तुम्ही म्हणाल की तू रॉ एजंट नाही झाला, IPS नाही झाला, मग तू काय नाराज आहे का, तर अजिबात नाही. बरोबर. कारण मला कळलं तरी आयुष्यात की माझ्यात मास्तर चांगला आहे. एखादी गोष्ट पटवून देण्याची कला माझ्यात खूप चांगली आहे. बरोबर. मग त्याच्यात मी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग शोधलं किंवा मेंटॉरशिप शोधली. आज मी एज्युकेशनल कन्सल्टंट आहे. म्हणजे कॉन्व्हेंट पासून तर मोठमोठ्या कॉलेजच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजपर्यंत माझे लेक्चर्स होतात भारतभर. सो तिथं मी विद्यार्थ्यांना मोटिवेट करणे, अभ्यासात कसा असला विद्यार्थी कसा असतो, शिक्षक कसा असतो, आई वडिलांचा रोल काय आहे, आणि हे करत असताना अधिकारी हा वेगळा पार्ट. मग MPSCचे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे लेक्चर्स होतात माझे त्याच्यात मग ती हवा भरायची. मग ती ताकद माझ्यात आली आहे आणि त्याच्यात मला समाधान आहे. बरोबर. आणि त्याच्यातून पैसे भेटतात हा भाग वेगळा. मग ते समाधान महत्वाचं आहे. मग समाधानात सुख आणि हे सगळं असेल तर शांती राहते आयुष्यात. बरोबर. मग हे प्रत्येकाने समाधान शोधलं पाहिजे. शेवटी हा प्रवास, हा शोध, हा समाधानाचाच आहे. बरोबर. बरोबर. तर सर एकंदरीत आपण आज जसा हा मुद्दा ठरवला होता आपण जसं की पॉडकास्ट आपल्याला घ्यायचं, मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही एका कॉलमध्ये माझ्यापर्यंत स्वतःहून पोहोचले. ही गोष्ट खूप माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण की मला तुम्हाला कधीतरी आयुष्यात भेटायची खूप जास्त इच्छा होती आणि सांगायचं होतं की सर तुमचा एक व्हिडिओ आणि मी MPSCत डायरेक्टली. तर हा माझ्यासाठी पण खूप मोठा एक हा प्रसंग होता. आणि याच्यानंतर आपण परत एक पॉडकास्ट घेणार आहे सरांचा आणि आपला एक ओरल डिस्कशन राहील की आणि MPSCमध्ये यायचं कसं किंवा स्पर्धा परीक्षेत यायचं कसं हे सगळं शिकवतात, पण आल्यानंतर नेमकं वास्तव काय आहे, ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर याला अनुसरून आपण परत एक वेगळा एक पॉडकास्ट बनवू म्हणजे जो की पर्टिक्युलरली डेडिकेटेड राहील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यासाठी जर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. आणि त्याचसोबतच अदर जर विषय जर सरांसोबत जर तुम्हाला आणखी जर क्लास वगैरे करायचे असतील तर असं मी म्हणणार नाही ॲडव्हर्टाइजमेंट केल्यासारखं वाटत, पण तुम्ही एकदा सरांचे व्हिडिओज बघा. यूट्यूबला सचिन सर टाकल्यानंतर खूप काही भेटून देईन कंटेंट तुम्हाला की एक म्हणजे तुमच्या लाईफला एक डायरेक्शन काय असते नेमकं ते आपल्याला याच्यामधून कळलं. आणि सर तुम्ही आज एवढा म्हणजे तुमच्या एक लेक्चरचं शेड्यूल असते बिझी, मला माहिती आहे की एक दिवसातले 10 तास 12 तास कंटिन्यू शिकवणं
म्हणजे पैसे भेटतात म्हणून शिकवणं हा भाग लय वेगळा आहे. पैसे भेटतात म्हणून सगळेच जण काम करतात, पण एवढे तास पण कोणी रेग्युलर आणि रोज नाही करू शकत. मला आजही आठवते की त्या वर्षी दिवाळी होती आणि तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत कंटिन्यू आमचे लेक्चर घेत हो होते, हो हो राईट. 2021 वर्षात होतं त्या वर्षीचं, आणि कंटिन्यू लेक्चर्स घेत होते. म्हणजे मी आज किती आनंदी आहे किंवा काय आहे हे मी नाही बोलू शकत, म्हणजे याला एक्सप्लेन करायला शब्द कमी पडून राहिले. बट मी खूप खुश आहे की सरांसोबत आज मला बोलायला भेटलं किंवा आज आपल्याला हे चर्चा आलं आणि याच्यातून खूप जणांना अशी डायरेक्शन मिळेल, काही गोष्टी समजायला सोपं होऊन जाईल. हो, MPSC किंवा स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र थोडं समजायला जेवढं सोपं आहे तेवढं खरंच आहे का, किंवा याची ज्या प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग केली जाते हे तसंच आहे का, नेमकं वास्तव काय आहे हे आपण एक पुढच्या व्हिडिओमधून पुढच्या पॉडकास्टमधून थोडं समजून घेऊ. आणि थँक्यू सर, तुम्ही तुमचा एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. जर काही अपडेट्स असतील तुमच्याकडून तर ते पण आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. जय हिंद, जय स्वच्छ भारत. जय हिंद, जय स्वच्छ भारत, जे की सरांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी असतेच. थँक्यू.